सो हाय डिअर स्टुडंट्स, आपला हा थर्ड लेक्चर आहे पहा फंक्शनचा, आणि या लेक्चरमध्ये आपण करतोय कंपोजिट फंक्शन, की एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शन काय असतं त्यावरती थोडंसं न्यूमरिकलचं प्रॅक्टिस करूया, फॉलोड बाय इनव्हर्स ऑफ अ फंक्शन. एखादं फंक्शन दिलं असतं, या फंक्शनचं आपल्याला इनव्हर्स फंक्शन फाइंड करायचं असतं. बट फंक्शन आणि त्याच्या इनव्हर्स फंक्शनमध्ये काय रिलेशन आहे, किंवा फंक्शन दिल्यानंतर त्याचं इनव्हर्स फंक्शन फाइंड करण्याचं व्हॉट इज द प्रोसिजर, की तो प्रोसिजर काय आहे की त्याच्याने इनव्हर्स फंक्शन निघतं, याचा स्टडी करूया. पण आणखीन एक पॉईंट आहे की प्रत्येक फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन नसतो निघत. फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट करण्यासाठी या पर्टिक्युलर फंक्शनने काही कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. मग त्या कंडिशन्स कोणत्या आहेत याचा स्टडी करूया. देन त्याच्यावरती काही न्यूमरिकल्स करूया, फॉलोड बाय DPP नंबर 3. ज्यावेळेस तुमचे दोन्ही आर्टिकल एकदम व्यवस्थित प्रिपेअर होतील ना रे, आता तुम्ही हा लेक्चर पाहतेवेळी नोट्स वगैरे काढालच डेफिनेटली, बरोबर. सो तुमचं प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाल, तुम्हाला एक असाइनमेंट मिळेल 15 MCQचा. त्याच्यासोबत तुम्हाला सोल्युशन पण मिळणार आहे, आन्सर की मिळणार आहे ॲक्च्युली. ओके, तर हा जो DPP आहे, तो जो असाइनमेंट आहे 15 MCQचा, तो ॲज अ टेस्ट म्हणून तुम्ही अटेम्प्ट करताय. टाइम लावू ना, 30 मिनिट्स लावा, 40 मिनिट्स लावा, से फॉर एक्झाम्पल 40 मिनिट्स लावा, चला थोडंसं टाइम घ्या. ओके, सो 40 मिनिट्समध्ये हे 15 MCQचा असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जो काही तुमचा करेक्ट काउंट असेल, ओके, तो तुम्ही कमेंट सेक्शनवरती मेन्शन करतायत. येस गाईज, सो सेशन स्टार्ट करूया. पहा, फर्स्ट पॉईंट आहे कंपोजिट फंक्शन, की यार एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शन काय असतं. तर पहा, इन शॉर्ट कंपोजिट फंक्शन बद्दल सांगायचं झालं तर फंक्शनमध्ये फंक्शन असतं. एक्झाम्पल देतोय पहा. तर एक पर्सन आहे इथे, ठीक आहे, तो ना एक कोणती तरी गोष्ट मॅन्युफॅक्चर करतोय, कोणत्या तरी काहीतरी गोष्ट बनवतोय. तो से फॉर एक्झाम्पल तो पेन बनवतोय. काय बनवतोय? पेन बनवतोय. ओके यार, आता मला ड्रॉ तर नाही करता, ठीक आहे, चलो बनवलं त्याने, पेन्सिल पेन काहीतरी बनवतोय तो, ठीक आहे. आता तो मॅन्युफॅक्चर आहे, तो सेल नाही करणार डायरेक्टली, तो तर कोणत्या तरी एका मोठ्या लाईक दुकानदारला वगैरे कोणाला तरी ते देणार आहे, नाही का, म्हणजे घरात जाऊन सेल नाही करणार असं म्हणायचं मला ॲक्च्युली. ओके, ठीक आहे, चलो एक इथे शॉपकीपर आहे, ठीक आहे, हा घेतोय पेन्सिल, नाही का. से फॉर एक्झाम्पल हा जो पर्सन आहे, हा जो काही पर्सन आहे, नाही का, तर तो याला X अमाऊंटमध्ये तो सेल करतोय. X अमाऊंटमध्ये तो पेन्सिल जो आहे तो X अमाऊंटमध्ये तो सेल करतोय. ठीक आहे, चलो सेल करतोय याला, म्हणजे हा याच्याकडे X अमाऊंट, हा याला X अमाऊंट पे करून तो पेन्सिल घेतोय. फाईन, हा पण तर सेल करेल ना, हा पण तर पुढे जाऊन सेल करेल कोणाला तरी. ओके, तर आता हे पहा की हा जो आहे ना तो एंडवाला दुकानदार नाही आहे बरं, हा थोडासा काइंड ऑफ डिस्ट्रीब्युटर आहे. डिस्ट्रीब्युटर लाईक मॅन्युफॅक्चरर कडून घेतोय, खूप साऱ्या पेन्सिल घेतोय आणि अलग अलग दुकानदाराला तो लाईक पेन्सिल विकून टाकतोय, नाही का. आता याचं इक्वेशन पहा काय. आता हा काय विचार करतोय रे, इथे ड्रॉ करतोय जस्ट. आता इथे जो आहे पर्सन, तो काय विचार करतोय, मी X अमाऊंटला घेतोय ना, सो से फॉर एक्झाम्पल मी X+10 अमाऊंटला विकून टाकणार आहे. X+10 अमाऊंटला तो विकून टाकणार आहे, बरोबर. ठीक आहे, आता पहा याचं सेलिंग प्राइस ऑफ पेन्सिल, ओके, फॉर दॅट मॅन्युफॅक्चरर, तो आहे X अमाऊंटला तो सेल करतो. ठीक आहे, बनवला कितीला माहित नाही, बट तो सेल करतो X अमाऊंटला. ठीक आहे, चलो f ऑफ x अगेन, f ऑफ x बोलण्याऐवजी से फॉर एक्झाम्पल g ऑफ x बोलतो. g ऑफ x म्हणजे काय, की या दुकानदाराचा लाईक सेलिंग प्राइस काय आहे माहिती का, तो आहे X+10. किती आहे तो? X+10 आहे. X+10, x मीन्स इनपुट, हा x मीन्स इनपुट असतो आणि g ऑफ x म्हणजे y असतो, तो म्हणजे आउटपुट असतो. ठीक आहे, चलो याच्यानंतर आता हा ज्या एंडवाल्या दुकानदाराला देतोय, नाही का, ओके, असेल इथे, नाही का, तो काय करतो मी तुम्हाला सांगतो. तो पण तर सेलच करणार आहे, तो पेन्सिल घेतोय आणि तो पण तर सेलच करणार आहे, डायरेक्टली कस्टमरला सेल करणार आहे, म्हणजे से फॉर एक्झाम्पल स्टुडंट्सला, टीचर्सला वगैरे तो सेल करणार आहे. फाईन, आता याचं फंक्शन आहे h ऑफ x. से फॉर एक्झाम्पल x इज अ इनपुट, म्हणजे X अमाऊंटला जर का त्यांनी पेन्सिल घेतली तर तो काय माहिती का, 1.2 टाइम्स x अशा अमाऊंटला तो विकतोय. याचं एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे की जितक्याला आलं ना, X अमाऊंटला जर का आला ना मला पेन्सिल, इंटू 1.2 करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल 10 रुपीजला जर का त्याच्याकडे आली, इंटू 1.2 दॅट इज 12 रुपीजला तो विकणार आहे डायरेक्टली. 12 रुपीजला तो डायरेक्टली विकणार आहे. हे झेपतंय का तुम्हाला? ठीक आहे, पहा आता मी काय बोलतोय. आता हा जो आहे ना, हा वाला आता मला थोडंसं ही गोष्ट फाइंड करायची यार, की म्हणजे तो किती अमाऊंटला विकतोय. प्रोव्हाइडेड यानी ना X अमाऊंटला पेन्सिल दिली आहे, यानी X अमाऊंटला पेन्सिल दिली आहे या दुकानदाराला किंवा या डिस्ट्रीब्युटरला. मग हा किती रुपयाला विकतोय. सो मी काय करेन माहिती का, मी काय करेन, h ऑफ
हे बघा एक्स इज अ इनपुट. हा एक्स रुपीजला जर का याच्याकडे आली तर तो 1.2 एक्सला तो विकून टाकतोय. बट याच्याकडे या दुकानदाराकडे ओके एक्स अमाऊंटला पेन्सिल आली आहे का? नाही ना. याच्याकडे इनपुट इज अ जी ऑफ एक्स. एक्स प्लस 10 रुपीजला त्याला आलेली आहे ती पेन्सिल. हे झेपतंय का तुम्हाला? सो मला काय फाइंड करायला लागेल माहिती का? याचं सेलिंग प्राइस जर का फाइंड करायचं असेल सो मला असं करायला लागेल पहा, एच ऑफ इनपुट याच्यासाठीचा इनपुट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स बरोबर ना. दॅट इज इक्वल टू एक्स जागी जी ऑफ एक्स टाकला सो 1.2 टाइम्स जी ऑफ एक्स बरोबर ना. ठीक है यार चलो. सो एच ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1.2 टाइम्स व्हाट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स रहा है ना एक्स प्लस 10. यार हे तर नॉर्मल आहे यार. एक्स प्लस 10 रुपीजला याच्याकडे आली इंटू 1.2 करतोच येतो विकण्यासाठी. समजतं तुम्हाला? हे तर नॉर्मली पण आपण यूज करतो हा फंक्शन, बट असं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहित नाही. इतकाच डिफरन्स आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे. परत एक वेळ सांगतोय पहा. ओके मॅन्युफॅक्चरर एक्स अमाऊंटला तो बनवतोय विकतोय. बनवतो कितीला माहित नाही. एक्स अमाऊंटला तो विकतोय. कोणाला? डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटर त्याचं पण काहीतरी प्रॉफिट असेल ना. सो +10 करून विकतोय. +10 करून विकतोय तो +10. सो जी ऑफ एक्स इज अ फंक्शन. डिस्ट्रीब्युटरचा लाईक तो सेलिंग प्राइस आहे. जी ऑफ एक्स मीन्स दॅट इज एक्स प्लस 10. एक्स मिळतोय, इनपुट इज एक्स, आउटपुट इज एक्स प्लस 10. फाईन. एच ऑफ एक्स याचा जो फंक्शन आहे, सेलिंगचा जो फंक्शन आहे, सेलिंग प्राइसचा जो फंक्शन आहे दॅट इज 1.2 एक्स. म्हणजे सिंपली हा काय सांगतोय, एक्स अमाऊंट लाईक एक्स इज अ इनपुट. इनपुट जर का एक्स असेल देन आउटपुट इज 1.2 एक्स. बट या पर्टिक्युलर केसमध्ये इनपुट इज नॉट एक्स ना. इनपुट एक्स थोडी ना, इनपुट इज जी ऑफ एक्स. सो त्याला काय करायला लागेल माहिती का? एच ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायला लागेल. एच ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायला लागेल. सो 1.2 ॲज इट इज एक्स जागी जी ऑफ एक्स. सिंपल. एक्स जागी जी ऑफ एक्स बरोबर. सो एच ऑफ जी ऑफ एक्स. सो सेलिंग प्राइस या पर्सनचा सेलिंग प्राइस इज 1.2 टाइम्स एक्स प्लस 10 बराबर ना. 1.2 टाइम्स करून तो विकतोय ना. सो इनपुट इज एक्स प्लस 10. सो आउटपुट विल बी 1.2 टाइम्स एक्स प्लस 10 अँड दिस इज कॉल्ड एज कंपोजिट फंक्शन. हा आहे कंपोजिट फंक्शन. एच ऑफ जी ऑफ एक्स फार सिंपल आहे बरं. मी तुम्हाला एक्झाम्पल घेईन ना तुम्हाला समजून जाईल. खूपच जास्त सिंपल आहे. जसं की मी इथे दाखवतोय पहा. भले तुम्हाला हा आत्ताचा एक्झाम्पल नसेल समजला बट मॅथमॅटिकली लाईक कॅल्क्युलेशन वगैरे जे आहेत ना ते खूप जास्त सिंपल आहेत. जसं की हा एक पर्टिक्युलर क्वेश्चन पहा. काय बोलतात तर एफ ऑफ एक्स पहा रे. एफ ऑफ एक्स गाइज इट इज इक्वल टू 2x². ओके प्लस 3. ठीक आहे. जी ऑफ एक्स इट इज इक्वल टू 5x मायनस ऑफ 2. 5x मायनस ऑफ 2. हा एफ ऑफ एक्स आहे, हा जी ऑफ एक्स आहे. विचारतात काय माहिती का, याचा काय असं सांगतो रिप्रेझेंटेशन एफ ओ जी म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स असं असतं. ऍक्च्युली काय परत सांगतो. एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्सला असं पण लिहित असतात. एफ ओ जी असं करून बरोबर ना. तर ठीक आहे यार मला एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायचं नाही का. एफ ऑफ जी ऑफ एक्स मला फाइंड करायचं. मग मी काय करेन माहिती का, स्टार्टिंग एफ ने ना सो एफ ऑफ एक्स लिहून टाकेन डायरेक्टली. व्हॉट इज एफ ऑफ एक्स गाइस. एफ ऑफ एक्स इज 2x² प्लस 3. काय 2x² प्लस 3 आहे बरोबर ना. बट एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायचं ना. काय एफ ऑफ जी ऑफ एक्स टाकून द्या. एक्स जागी जी ऑफ एक्स टाकला मी इथे दॅट इज इक्वल टू 2. एक्स जागी जी ऑफ एक्स टाकतोय. ओके प्लस 3 करता. दॅट मीन्स गाइज एफ ऑफ जी ऑफ एक्स इट इज इक्वल टू 2 टाइम्स व्हाट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचं व्हॅल्यू तर माहिती आहे ना 5x मायनस ऑफ 2 आहे. सो किती रे 5x मायनस ऑफ 2 करतो इथे आणि याचा होल स्क्वेअर करतोय प्लस 3 करतोय. बस याचा स्क्वेअर एक्सपांड करायचा यार. स्क्वेअर एक्सपांड करा, ऍड करा, प्लस 3 ऍड करा, मल्टिप्लाय करा 2 ने. सो इथून पुढचं सिम्प्लिफिकेशन डेफिनेटली तुम्ही करू शकता. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर. थोडंसं रब करतोय. आता हा करू का पहा. जी ऑफ एफ ऑफ एक्स स्टार्टिंग जी नी ना तर मग आधी जी ऑफ एक्स लिहायचा इज्जतीत. ओके व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स इज 5x मायनस ऑफ 2. दिस इज व्हॅल्यू ऑफ जी ऑफ एक्स बरोबर. बट जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारतात ना मग तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे. जी ऑफ एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायला लागणार आहे. एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायला लागणार आहे बरोबर ना. पहा एक्सच्या जागी हे पहा एक्सच्या जागी काय एफ ऑफ एक्स टाकायला लागणार आहे. हा ठीक आहे ना टाकूया. मायनस ऑफ 2 ॲज इट इज. दॅट मीन्स जी ऑफ एफ ऑफ एक्स ओके इट इज इक्वल टू 5 टाइम्स. व्हॉट इज एफ ऑफ एक्स. पहा बरं एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू काय 2x² प्लस 3 आहे. मायनस ऑफ 2 करतो मी इथे. ओके करा मल्टिप्लिकेशन. दॅट इज 10x² प्लस 15 मायनस ऑफ 2 करतो. सो 10x² प्लस 13 बनून जातो पहा आन्सर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता हे लास्टचे दोन तुम्ही करू शकता यार बट स्टील करून दाखवतोय पहा. हा वाला करून दाखवतोय. ओके एफ ओ एफ ऑफ एक्स असं रीड करतो आपण याला. एफ ऑफ एक्स पहा स्टार्टिंग कुठून झालाय एफ पासून स्टार्ट झाला ना. मग इज्जतीत एफ ऑफ एक्स तुम्ही आधी लिहा नाही का. सो व्हॉट इज एफ ऑफ एक्स गाइज 2x² प्लस 3. इथे एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू लिहून टाकतो मी. ओके एफ ऑफ
आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड करायचं, दॅट मीन्स एक्सच्या जागी तुम्ही एफ ऑफ एक्स टाकून द्या यार. एफ ऑफ एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू काय, एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकायचं आपल्याला. ठीक आहे, तर स्क्वेअर प्लस 3 करतो दॅट इज इक्वल टू 2. व्हॉट इज एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू तर माहिती आहे ना, किती रे 2x स्क्वेअर प्लस 3 आणि याचा होल स्क्वेअर करतोय आणि प्लस 3 करतोय मी इथे. ओके, दॅट इज इक्वल टू ॲज इट इज ए प्लस बीचा होल स्क्वेअर यार. सो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. ओके, अँड प्लस 3 करतोय मी इथे. याला करू शकता पुढे इथून सिम्प्लिफाय, बरोबर. सो हा आपला आन्सर असणार आहे. अँड फायनली जो लास्ट सबटाईप आहे तो आहे पहा जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स करू का? स्टार्टिंग जी ने होतो ना, सो पहिले तर जी ऑफ एक्स लिहा तुम्ही. सो जी ऑफ एक्स व्हॅल्यू गाइज 5x मायनस ऑफ 2 आहे, बरोबर. दॅट मीन्स जी ऑफ एक्स, एक्सच्या जागी फक्त जी ऑफ एक्स टाकायचं आहे आपल्याला, बाकी काही नाहीये नाही का. एक्सच्या जागी काय, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाका फक्त मायनस ऑफ 2. दॅट मीन्स 5. व्हॉट इज जी ऑफ एक्स? जी ऑफ एक्स इज 5x मायनस 2 अगेन. सो जी ऑफ एक्स व्हॅल्यू 5x मायनस ऑफ 2 आहे, परत मायनस ऑफ 2 लिहितो इथे. दॅट इज इक्वल टू 25x. ओके, मायनस ऑफ 10 मायनस ऑफ 2. सो हा आपला आन्सर असणार 25x मायनस ऑफ 12 बनणार आहे तो, बरोबर. सो हा आहे जी ऑफ एक्स. सो झेपते कंपोजिट फंक्शन काय आहे? एफ ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, पहा थोडंसं प्रॅक्टिस केलं आहे आपण, आणखीन पण प्रॅक्टिस करणार आहे आपण ॲक्च्युली, कारण की डीपीपी मध्ये कंपोजिट फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शनचेच क्वेश्चन्स आहेत, बरोबर. सो त्यातून पण तुमची डिसेंट अमाऊंट ऑफ प्रॅक्टिस होणार आहे. आणखीन एक क्वेश्चन घेतो पहा कंपोजिट फंक्शनचा. तर पहा आता हा थोडासा वेगळा फॉर्मॅटमध्ये काय बोलतात पहा. काय एक फंक्शन आहे यार एफ ऑफ एक्स. एफ स्टँड्स फॉर एफ ऑफ एक्स फंक्शन. तर हा एफ ऑफ एक्स फंक्शन कसं आहे माहिती का? हे पहा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं एक फंक्शन आहे समजा नाही का. किंवा असं समजा की आपण एक काम करूया, आपण हा डायग्राम ड्रॉ करूया आपला. ओके, इथे एक्सचा व्हॅल्यू टाकतो आणि इथे एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू टाकतो. एफ ऑफ एक्स म्हणजे वाय असतं, बरोबर ना. ते आपल्याला असं सांगतायत की सो फंक्शन एफ ऑफ एक्स वाला फंक्शन आहे ना, दॅट इज डिफाइंड फ्रॉम 2 4 5. काय 2 4 5 2 4 5 पासून. ओके, 2 3 काय 2 3 6 मध्ये असं डिफाईन केलेलं फंक्शन आहे, इथून इथे असं तो फंक्शन आहे. ठीक आहे, चलो. ओके, बट कसं रिलेशन आहे रे, म्हणजे कोणाचं रिलेशन कोणासोबत आहे हे आपल्याला इथे समजतं. पहा रिलेशन काय, 2चं रिलेशन 3 सोबत आहे, 2चं रिलेशन 3 सोबत आहे. ठीक आहे, 4चं रिलेशन 6 सोबत आहे. हा ठीक आहे. त्याच्यानंतर 5चं रिलेशन 2 सोबत आहे, मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हा 1 1 टाईपचा फंक्शन दिसतो, 1 1 1 1 1 1 ऑन 2. प्रत्येकाचं प्री इमेज आहे, दॅट इज 1 1 ऑन 2. ठीक आहे, पुढे काय विचारतात? पुढे त्यांनी जी ऑफ एक्स पण दिलाय. पहा आता जी ऑफ एक्स इथे करतोय मी, इथे त्याला मी जी ऑफ एक्स लिहितो आणि इथे मी एक्स लिहितोय. आता जी ऑफ एक्सचं फंक्शन दॅट इज डिफाईन फ्रॉम 2 3 6 2 आणि 4 असं डिफाईन केलंय मला. 2 3 6 वरून 2 आणि 4 मध्ये तो डिफाईन आहे, बट रिलेशन कोणाचं कशासोबत आहे? पहा 2चं रिलेशन 4 सोबत, 2चं रिलेशन 4 सोबत, इथे समजतं काय. 3चं रिलेशन 4 सोबत, 3चं रिलेशन अगेन 4 सोबत, 6चं रिलेशन 2 सोबत आहे. पहा कोणतं फंक्शन आहे रे हा? मला वाटतं हा मेनी वन फंक्शन आहे. ओके, आता कोणता फंक्शन हा क्वेश्चन नाही आपला, इथे विचारलं काय नीट पहा. ते म्हणतात राईट डाऊन जी ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स ते म्हणताय लिहा म्हणे. थोडीशी जागा कमी आहे तर थोडंसं इथे ऍडजस्ट करूया आपण. काय जी ऑफ एफ ऑफ एक्स, तुम्हाला हे झेपतं का रे? जी ऑफ एक्स, जेव्हा जी ऑफ एक्स असतो इनपुट इज एक्स, जेव्हा जी ऑफ एफ ऑफ एक्स असतो, जेव्हा जी ऑफ एफ ऑफ एक्स असतो दॅट मीन्स इनपुट इज एफ ऑफ एक्स. इनपुट काय असला पाहिजे? एफ ऑफ एक्स असला पाहिजे. पहा ज्यावेळेस असं असतं ना रे, त्यावेळेस मी तुम्हाला सजेस्ट करतो की 3 सर्कल ड्रॉ करा. 3 सर्कल ड्रॉ करा, असे 3 सर्कल ड्रॉ करा. ओके, इथे लिहितो जी ऑफ एक्स, नीट समजून घ्या. काय इथे लिहितो एफ ऑफ एक्स, इथे लिहितो मी एक्स, बरोबर. ठीक आहे, एक्स कुठे जाणार आहे पहा बरं. एफ ऑफ एक्स मध्ये एक्स जाणार आहे, बरोबर. तर मी पाहतोय हा एफ ऑफ एक्स होता ना आपला, काय होता रे? 2 होता, 4 होता, 5 होता, बरोबर. मग 2 असेल तर एफ ऑफ एक्स हा आहे पहा. काय 2 असेल तर रिलेशन आहे कोणासोबत? 3 सोबत आहे. ठीक आहे. 4चा रिलेशन कोणासोबत आहे? 6 सोबत आहे. ठीक आहे. 5चं रिलेशन कोणासोबत आहे? 5चं रिलेशन आहे 2 सोबत. ठीक आहे, चलो. ओके, बरोबर. आता तुम्ही मला हे सांगा, जी ऑफ एक्स फंक्शनसाठी, ओके, आता आपल्याला काय करायचं माहिती का? आपल्याला जी ऑफ एफ ऑफ एक्स काढायचा होता. म्हणजे इनपुटमध्ये आपण एक्सच्या जागी, हे पहा एक्सच्या जागी काय टाकू शकतो याचा ज्यावेळेस मी विचार करतोय तर त्यावेळेस मला काय दिसतं माहिती का? हा एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स आहे, बरोबर ना. एफ ऑफ एक्स म्हणजे हा वाला डायग्राम. एफ ऑफ एक्स काढण्यासाठी इनपुटमध्ये मी 2 4 5 टाकू शकतो ना. सो 2 4 5 टाकला मी इनपुटमध्ये एक्स म्हणून, नाही का. सो मला असे रिझल्ट आले. आता ज्यावेळेस मी जी ऑफ एक्स कॅल्क्युलेट करणार आहे, काय जी ऑफ एक्स, और याला जी ऑफ एक्स बोलण्याऐवजी थोडंसं करेक्ट करतो मी, जी ऑफ एफ ऑफ एक्स बोलतो, बिकॉज एफ ऑफ एक्स इज इनपुट ना.
जी ऑफ एफ ऑफ एक्स काढते एफ ऑफ एक्स आपला इनपुट असतो. ओके ठीक आहे. तर पहा जी ऑफ एफ ऑफ एक्स काढण्यासाठी हे आतमध्ये काय टाकलं पाहिजे एफ ऑफ एक्स, बट एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू काय आहे 3 6 अँड देन 2 बरोबर. सो जेव्हा इनपुटचं व्हॅल्यू 3 आहे, इनपुटचं व्हॅल्यू 3 आहे जी ऑफ एक्स साठी, इनपुट व्हॅल्यू 3 आउटपुट इज 4 फाइन, आउटपुट इज 4. इनपुटचं व्हॅल्यू जेव्हा 6 आहे 6 आउटपुट इज 2, आउटपुट इज 2 ओके फाइन. जेव्हा इनपुटचं व्हॅल्यू 2 आहे जी ऑफ एक्स साठी, इनपुट इज 2 देन आउटपुट इज 4, आउटपुट इज 4 बरोबर ना. सो हा झाला जी ऑफ एक्स. ओके आता फायनली कसं लिहायचं असतं पहा यार, हे सर्व केलं आता बस मला तुम्ही इतकं सांगा पूर्ण प्रोसेसमध्ये, पूर्ण प्रोसेस कंप्लीट प्रोसेसमध्ये ओके जी ऑफ एफ ऑफ एक्स ओके इज इक्वल टू कंप्लीट प्रोसेसमध्ये व्हॉट वॉज द इनपुट, इनपुट वॉज 2, इनपुट काय होता 2 म्हणजे पहिला एकदम बेसिक वाला इनपुट, स्टार्टिंग वाला इनपुट वॉज 2 बरोबर ना. इथूनच स्टार्ट झाला होता 2 टाकला होता एक्स्ट्रा. सो इनपुट इज 2, जर का इनपुट 2 असेल देन आउटपुट इज 4 फाइन ओके. देन इनपुट इज 4 then output is 2 okay 4,2 करतो मी इथे ओके. if input is 5 then output is 4 5,4 काय 5,4 and this is the value of g of f of x. आणि जे बोलतात ना रे की g of f of x फाइंड करा, तो आहे पहा g of f of x, g of f of x म्हणजे x जागी जर का 2 टाकला तर g of f of x चा व्हॅल्यू डायरेक्टली 4 येतो. x जागी जर का 2 टाकला तर g of f of x डायरेक्टली 4 येतो असं आहे. एक्सच्या जागी जर का 4 टाकला तर जी ऑफ एफ ऑफ एक्स डायरेक्टली 2 येतो, हे आपल्याला डायरेक्टली सांगता येतं. म्हणजे हा जो डायग्राम आहे ना, हा डायग्रामच इथे रिप्रेझेंट केला गेलेला आहे, बाकी काही नाही. फक्त या डायग्राम मधला हा जो मधला आहे ना, मधला पार्ट याला फक्त रब केलं गेलं. हे समजतं का? कारण की याच्यामध्ये आपल्याला मेन काय असतं इनपुट आणि देन आउटपुट. मग मध्ये काय प्रोसेस होतं याच्याशी इतकं रिलेशन नाही आपलं बरोबर ना. सो म्हणून इनपुट आउटपुटच्या फॉर्ममध्ये मी तिथे रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके ठीक आहे, चलो जाऊया पुढे. तर हा होता पहा कंपोजिट फंक्शन. ओके तर पाहिलं रे आता आपण शिकतोय इनव्हर्स ऑफ अ फंक्शन, की एक्झॅक्टली इनव्हर्स ऑफ अ फंक्शन काय असतं नाही का, फंक्शनचा इनव्हर्स काय असतं पाहूया. थोडंसं डिस्कशन करूया, थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूया पहा. ओके तर पहा आता काय असतं. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय y इज इक्वल टू लॉग एक्स. y इज इक्वल टू लॉग एक्स असा एक फंक्शन मी तुम्हाला देतोय बरोबर ना. आणि काय करतोय पहा मी इथे एक्सच्या व्हॅल्यूज टाकतोय आणि इथे थोड्याशा वायच्या व्हॅल्यूज आपण पाहूया की काय काय येतात नाही का. जर का मी एक्सच्या जागी 1 टाकला रे, एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला समजा नाही का, 1 टाकला 1 लॉग 1 इज इक्वल टू 0. सो वायच्या जागी 0 बनणार आहे तो. जर का मी एक्सच्या जागी ई टाकला ना मुलांना, ई लॉग ई समजतं का, बेस काही नाही म्हणजे ई असतो ना, लॉग ई टू द बेस ई हा असतो 1. सो इफ एक्स व्हॅल्यू इज इक्वल टू ई देन व्हॅल्यू ऑफ वाय ऑटोमॅटिकली इट विल बिकम 1. ओके ठीक आहे यार, ही प्रॉपर्टी माहिती ना, लॉग ई टू द बेस 1 असतो म्हणजे सेम असेल तर आन्सर 1 असतं बरोबर ना. एक्सच्या जागी जर का मी इथे ई स्क्वेअर टाकला, एक्सच्या जागी जर का मी ई स्क्वेअर टाकला, ई स्क्वेअर माहिती आहे 2 असा खाली जात असतो. सो 2 इंटू लॉग ई टू द बेस ई बनणार आहे. सो लॉग ई बेस ई 1च असणार आहे असे, सो आन्सर तर 2 बनणार आहे. सो जर का मी एक्सच्या जागी ई स्क्वेअर टाकला तर आन्सर बनतो 2. एक्सच्या जागी जर का मी ई क्यूब टाकला तर आन्सर बनणार आहे 3. टाकून पहा तुम्ही इथे ई क्यूब 3 खाली जाणार म्हणजे हा परत 1 बनणार बरोबर ना, म्हणजे आन्सर परत 3 बनणार. हे झेपताय तुम्हाला पहा बरं. अरे तर हा असा फंक्शन आहे की ज्यामध्ये मी इनपुटला 1 टाकला तर आउटपुट मला 0 मिळतं. इनपुट इज 1 आउटपुट इज 0, इनपुट इज ई आउटपुट इज 1, इनपुट इज ई स्क्वेअर आउटपुट इज 2, इनपुट इज ई क्यूब अँड आउटपुट इज 3. येस सो असा एक फंक्शन आहे. आता या फंक्शनचा इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय पहा. इनव्हर्स ऑफ दिस फंक्शन मीन्स काय. तर मला असं एक फंक्शन द्या, की मी आता इनपुट 0 टाकलं तर आउटपुट 1 मिळाला पाहिजे. If input is 1 then output should be e. If input is 2 then output should be e square. Input is 3 output should be e cube. म्हणजे एक्झॅक्टली उलटा झाला पाहिजे, इनव्हर्स झाला पाहिजे. सो म्हणून आपण याला इनव्हर्स ऑफ फंक्शन, इनव्हर्स फंक्शन बोलतो. समजा माझा डिमांडच असा आहे यार की मला द्या असं फंक्शन की मी 3 टाकला तर ई क्यूब आला पाहिजे. इफ इनपुट इज 3 then output should be e cube. Input is 2 then output should be e square. असं फंक्शन द्या मला तुम्ही. And that function is called as inverse of this function. या फंक्शनचा इनव्हर्स असतो तो बरोबर ना. ठीक आहे यार, तर पहा रे मी एक फंक्शन सांगतो तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू ई रेस टू एक्स. y इज इक्वल टू काय ई रेस टू एक्स. चला 0 टाका, 0 ई रेस टू 0 1 असं, एनिथिंग रेस टू 0 इज 1 ना. ओके 1 टाका 1 ई रेस टू 1 इज ई. ओके 2 टाका 2 ई स्क्वेअर बनतो. ओके 3 टाका रे 3 टाका ई क्यूब बनतो. सो मला थोडंसं काहीतरी लिंक लागतो यार. 1 टाकलं तर 0 आला होता, 0 टाकलं तर 1 आला. येस उलटा झाला इथं. ई टाकलं तर 1 आला, ई टाकलं तर 1 आला, बट 1 टाकलं तर ई आला. ई स्क्वेअर टाकलं तर 2 आला, 2 टाकलं तर ई स्क्वेअर आहे. ई क्यूब देन 3 टाकला, सॉरी काहीतरी झोल केला मी इथे, 3 टाकायचा होता ना इथे. 3 टाकला देन ई क्यूब बनला.
बरोबर. सो हे क्लिअर झालं आता. दॅट इज इनवर्स ऑफ दिस फंक्शन. तो फंक्शन हा या फंक्शनचा कसा आहे, इनवर्स आहे, बरोबर ना. बट तुमचा डाऊट असा असणार आहे सर हे तुम्ही कसं काय फाइंड केलं इनवर्स, बरोबर ना. म्हणजे हे log x फंक्शन आहे आणि मग याचा इनवर्स e raised to x कसं काय लिहिला, कोणत्या बेसिसवरती लिहिला. ॲग्री करतोय आम्ही की हा इनवर्स आहे, बिकॉज समजलं तुम्हाला हे उलटं झालेलं आहे सर्व, नाही का. बट हा फाइंड कसा केला, मग तो फाइंड कसा केला याचा प्रोसेस आपल्याला आता इथे शिकायचा आहे, नाही का. बट त्याच्या पण आधी काही कंडिशन्स आहेत, तर त्या कंडिशन्स पाहता इथे की प्रत्येक फंक्शनचा इनवर्स फंक्शन नाही निघू शकत. हर एक फंक्शनचा इनवर्स फंक्शन नाही निघू शकत. इनवर्स फंक्शन जर का एक्झिस्ट व्हायचा असेल देन दॅट फंक्शन शुड बी 1 1. काय 1 1. दॅट मीन्स इंजेक्टिव्ह. तो फंक्शन 1 1 अँड ऑन टू म्हणजे सर्जेक्टिव्ह असं असेल ना फंक्शन, तरच त्या फंक्शनचा इनवर्स निघू शकतो. फंक्शन 1 1 पण पाहिजे अँड ऑन टू पण पाहिजे, दॅट मीन्स इंजेक्टिव्ह पण पाहिजे अँड सर्जेक्टिव्ह पण पाहिजे, दॅट मीन्स फंक्शन बायजेक्टिव्ह पाहिजे. बायजेक्टिव्ह फंक्शनचाच फक्त इनवर्स निघतो, बाकी कोणताही फंक्शन आणून ठेवा त्याचा इनवर्स नाही निघू शकत. तुम्ही म्हणणार कसं काय, ठीक आहे ते पण डिस्कस करूया आपण, पाहूया कसं काय, कोणत्या बेसिसवरती सांगतो आपण, बरोबर ना. तर पहा यार, मी ना इथे एक फंक्शन दाखवतो तुम्हाला. इथे 1 टाकला, 2 टाकला, 3 टाकला, 4 टाकला, 5 टाकला. 1 टाकला तर आन्सर आला 2, 2 टाकला तर मे बी 4 आला, 3 टाकला तरी 4च आला, 4 टाकला तर मे बी 5 आला, 5 टाकला तर मे बी 6 आला. ठीक आहे, कोणतं फंक्शन आहे हा फंक्शन मेनी 1 आहे, म्हणजे 1 1 आहे का, नाहीये, 1 1 नाही आहे, मेनी 1 टाईपचा फंक्शन आहे. ठीक आहे ना. मग आता तुम्ही मला सांगा की याचा इनवर्स फंक्शन कसा असतो. मग तुम्ही तर म्हणणार सर याचा इनवर्स फंक्शन कसा असतो माहिती का सर, 1 टाकला तर 2 आला ना, म्हणजे 2 टाकला तर 1 आला पाहिजे. काय 2 टाकला तर 1 आला पाहिजे, हा ओके. 2 टाकला तर 4 आला ना, म्हणजे 4 टाकला तर 2 आला पाहिजे, 4 टाकला तर 2 आला पाहिजे, हा ठीक आहे यार. 3 टाकला तर 4 आला ना, म्हणजे 4 टाकला तर 3 आला पाहिजे, ठीक आहे चलो. 4 टाकला तर 5 आला, म्हणजे 5 टाकला तर 4 आला पाहिजे, 5 च्या जागी 4, यस. 5 टाकला तर 6 आला, दॅट मीन्स इनपुट इज 6 देन आउटपुट शुड बी 5. सो या फंक्शनचा इनवर्स फंक्शन तो आहे. बट मला हे समजतं की हा फंक्शनच नाही आहे, बिकॉज फॉर 1 व्हॅल्यू ऑफ एक्स देर आर 2 व्हॅल्यूज ऑफ वाय. एका एक्स साठी 2 वाय कसे काय चालतात फंक्शनमध्ये. सो हा फंक्शनच नाही यार, मग कसं काय बोलू शकतो आपण याला इनवर्स फंक्शन. सो विषयच नाही इथे, नाही का. सो जर का चुकून मेनी 1 झाला ना, याला उलटा केला ना, तर तो 1 मेनी होत असतो. दॅट मीन्स इनवर्स फिल्ड डज नॉट एक्झिस्ट. फंक्शनच एक्झिस्ट नाही करत, हा फंक्शनच नाही, तर याला कसं काय बोलू शकतो आपण इनवर्स फंक्शन. हे समजतं का तुम्हाला, क्लिअर आहे गाईज. सो हे तरी क्लिअर आहे की फंक्शन तर 1 1 पाहिजे. काय फंक्शन तर 1 1 पाहिजे, हे 100% शुअर आहे. आता मला तुम्ही मग हे ऑन टू का लिहिलंय सर, ऑन टू का पाहिजे. ठीक आहे, त्याचं पण जस्टिफिकेशन पाहूया आपण. पहा आता ऑन टू का पाहिजे. ओके, आता एक फंक्शन इथे दाखवतोय मी. आता इंटू वाला फंक्शन आहे आता हा 1 2 3 4. ओके, देन इथे लिहितोय 6 7 8 9 10. 1चं रिलेशन 6 असं रिलेशन दाखवतोय फटाफट, नाही का. हा फंक्शन ऑन टू आहे का, नाही आहे. हा फंक्शन इन टू आहे, बिकॉज इथे एक असा एलिमेंट आहे की ज्याचा इकडे प्री इमेज बिलकुल पण नाही आहे, प्री इमेजच नाही आहे ना तिकडे. सो दॅट मीन्स दिस इज इन टू फंक्शन. याचा इनवर्स जर का मी तुमच्याकडे डिमांड करेल तर तुम्ही काय करणार माहिती का सर, याचा इनवर्स कसा असतो माहिती का सर. तुम्ही 6 टाकल्यानंतर 1 आला पाहिजे, 6 टाकल्यानंतर 1 आला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही 7 टाकल्यानंतर 2 आला पाहिजे, 7 टाकल्यानंतर 2 आला पाहिजे, ठीक आहे चलो. 8 टाकल्यानंतर 3 आला पाहिजे, 8 टाकल्यानंतर 3 आला पाहिजे, ओके. 9 टाकल्यानंतर 4 आला पाहिजे, 9 टाकल्यानंतर 4 आला पाहिजे. बट 10 टाकल्यानंतर काय येणार, इथे लिहितोय 10 बट काही येणारच नाही ना. म्हणजे इथे असा एक एक्स मिळतोय मला की ज्याचं आउटपुटच नाहीये. मग अशा केसमध्ये पण याला आपण फंक्शन नसतो बोलत. प्रत्येक एक्सचे काही ना काही आउटपुट असले पाहिजे, बट इथे असा एक मिळतोय आपल्याला एक्स की ज्याचं आउटपुटच नाहीये. सो दिस इज नॉट अ फंक्शन, हा फंक्शनच नाही ऍक्च्युली. मग इनवर्स फंक्शन कसा काय बोलू शकतो त्याला, बरोबर ना. सो इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होण्यासाठी फंक्शन शुड बी 1 1 ॲज वेल ॲज ऑन टू. आता पहा, आता 1 1 आणि ऑन टू असेल तर तुम्हाला बिलकुल पण काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. दाखवतो मी करून. पार आता हे 1 1 ऑन टू करून दाखवतोय. 1 2 3 ओके 4 5 6 करा रिलेशन. असं असेल समजा रिलेशन, नाही का. 1 1 आहे, 1 1 1 1 1 1 ऑन टू प्रत्येकांचा प्री इमेज आहे, यस. याचा इनवर्स करा बोललो तर तुम्ही काय करणार रे. 4 5 6 4चा 1 5चा 2 3चा 6 सॉरी 3 नाही 6चा 3, बरोबर ना. आहे ना, हा फंक्शनच आहे ना, इथे काहीच प्रॉब्लेम नाही होता यार, काहीच प्रॉब्लेम नाही होता. सो 1 1 आणि ऑन टू जर का असेल फंक्शन तरच त्या फंक्शनचा इनवर्स काढू शकतो, अदरवाईज आपण त्या फंक्शनचा इनवर्स बिलकुल पण नाही काढू शकत. सो इनवर्स एक्झिस्टच नाही होत.
नोट्स काढता येणार आहे बाबा, ओके, लिहून घ्या व्यवस्थित, नाही का. फंक्शन जर का बायजेक्टिव्ह असेल देन ओनली वी कॅन फाइंड इन्व्हर्स ऑफ दॅट फंक्शन. आता राहिला प्रश्न यार की इन्व्हर्स कसा फाइंड करायचा, इन्व्हर्स कसा फाइंड करायचा, बरोबर. आता त्याचं सोल्युशन सांगतोय पहा, खूप सोपं आहे. पहा आता इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी थोडंसं कंपोजिट फंक्शनचे बेसिक आपल्याला लागणार आहेत बरं खरं तर. ओके, तर मी दाखवतोय पहा, तोच फंक्शन घेतो यार एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. स्टार्टिंगमध्ये पाहिलं होतं ना, लॉग एक्सचा इन्व्हर्स फंक्शन ई रेस टू एक्स होता बहुतेक ना, ई रेस टू एक्स होता ना, करेक्ट. आता मी तुम्हाला सांगतो बघा प्रोसेस काय असतं. इन्व्हर्स फाइंड करायचं जर का असेल, टू फाइंड इन्व्हर्स ऑफ अ फंक्शन यू जस्ट नीड टू सबस्टिट्यूट एक्स ॲज एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. ओके, एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स लिहायचा फक्त. एफ ऑफ एक्स या फंक्शनचा इन्व्हर्स फंक्शन जो असतो त्याला एफ इन्व्हर्स ऑफ एक्स असं रिप्रेझेंट केलं जातं. एफ ऑफ एक्सच्या इन्व्हर्स फंक्शनला एफ इन्व्हर्स ऑफ एक्स रिप्रेझेंट केलं जातं, बरोबर. करायचं काय पहा, जर का इन्व्हर्स फंक्शन तुम्हाला फाइंड करायचं असेल, तुम्हाला फक्त एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचं इथे, नाही का. एफ ऑफ, ओके, एक्सच्या जागी काय रे, एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचं फक्त, इतकंच काम करायचं फक्त. दॅट इज इक्वल लॉग ऑफ एक्सच्या जागी काय, एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, इतकंच करायचं फक्त, नाही का. आता होतं काय माहिती का, हे असं कॅन्सल होत असतं. एफ ऑफ एफ इन्व्हर्स हे कॅन्सल होत असतं. आता तुम्ही म्हणाल कसं काय कॅन्सल होतं, सांगतो मी 2 मिनिटावर, याचं पण एक्सप्लेनेशन देतोय मी, ओके. बट आधी थोडंसं पाहून घ्या. एफ आणि एफ इन्व्हर्स कॅन्सल होतो, इथे राहतो फक्त एक्स, अँड दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. बेस काही नाही म्हणजे बेस ई आहे ना. मग माहिती ना, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल करायचं असेल तर ई रेज टू पॉवर एक्स इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स लिहायला लागतो. हा बरोबर ना. इफ फंक्शन इज लॉग एक्स, इफ एफ ऑफ एक्स इज लॉग एक्स, देन एफ इन्व्हर्स ऑफ एक्स इज ई रेज टू एक्स, बरोबर ना. असा येत असतो पहा इन्व्हर्स फंक्शन, असा इन्व्हर्स फंक्शन येत असतो. बस इथे आपल्याला एकच डाऊट आहे की हे कसं काय झालं, हा विषय कसा काय झाला, नाही का. हे असं कसं काय झालं, ठीक आहे, पाहूया ते कसं काय झालं. बट हे जर तुम्ही ऍक्सेप्ट कराल, तुम्हाला हा प्रोसेस समजलाय ना. आता याचं एक्सप्लेनेशन देईन मी, ओके. लक्षात इतकंच ठेवायचं, जर का इन्व्हर्स फाइंड करायचं असेल फंक्शनचा, यू जस्ट नीड टू सबस्टिट्यूट एक्स ॲज एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. एक्सच्या फक्त एफ इन्व्हर्स ऑफ एक्स तुम्हाला टाकायला लागेल, डायरेक्टली इन्व्हर्स असा निघतो. कोणताही फंक्शन घ्या पुढे, ओके. आता पुढे एक्झाम्पल पण आहे त्याचे, ते एक्झाम्पल पण पाहूया. बट त्याच्या आधी ते पाहूया एफ ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, तो एक्स कसा काय पहा. काय याला एक्स लिहितो, इथे एफ ऑफ एक्स लिहितो, ठीक आहे ना. इथे एक्स लिहितो, इथे एफ इन्व्हर्स ऑफ एक्स लिहितो, एक्स लिहितो, एफ इन्व्हर्स ऑफ एक्स लिहितो, बरोबर. 1 टाकला तर 2 आला, 3 टाकला तर 4 आला, 5 टाकला तर 6 आला, ठीक आहे. एफ इन्व्हर्स मध्ये कसं असतं, 2 टाकला तर 1 आला पाहिजे, 4 टाकला तर 3 आला पाहिजे, 6 टाकला तर 5 आला पाहिजे, बरोबर. मग मला काढायचं आहे पहा एफ ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. एफ ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एक्स हे मला कॅल्क्युलेट करायचं, बरोबर ना. तुम्ही सांगा एक्सच्या जागी काय टाकू, पहा ना. हे एफ इन्व्हर्स ऑफ एक्स मध्ये एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, एक्सच्या जागी काय टाकू, एक्सच्या जागी काय टाकू, तर एफ इन्व्हर्स ऑफ एक्स निघणार आहे, बरोबर ना. एक्सच्या जागी मी 2 टाकतो, किती 2 टाकतो, 2 टाकू 2. एफ ऑफ काय इथे 2 टाकतो, म्हणजे एफ इन्व्हर्स ऑफ 2. मान्य आहे. व्हॉट इज एफ इन्व्हर्स ऑफ 2 यार. एफ इन्व्हर्स ऑफ 2 म्हणजे एफ, हे पहा, एक्स इनपुट असेल तर एफ इन्व्हर्स ऑफ एक्स आउटपुट आहे. इनपुट इज 2, दॅट मीन्स आउटपुट इज एफ इन्व्हर्स ऑफ 2. 2 साठीचं आउटपुट आहे 1, म्हणजे याच्या जागी 1 बनणार आहे. 1 किती 1 म्हणजे एफ ऑफ 1 हा आपला आन्सर आहे. व्हॉट इज एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 हे पहा, इफ एक्स इज 1, ओके, दॅट मीन्स हा जो आउटपुट आहे दॅट इज एफ ऑफ 1, दॅट इज इक्वल टू 2 ना. आन्सर तर 2च बनला ना. तर म्हणजे झालं असं की ते जे तुम्ही टाकलंय ना एक्सच्या जागी तेच आउटपुटमध्ये आलंय. दॅट मीन्स आउटपुट इज एक्स ओनली. जो इनपुट आहे तोच आउटपुट आहे. सो इनपुट इज एक्स, आउटपुट इज एक्स. सो म्हणून बोललो होतो की हे कॅन्सल होऊन डायरेक्टली आउटपुट एक्सच राहत असतं याचा. परत दाखवतो जास्त लोड नाव घेऊ. पहा परत काय सांगतो पहा. से फॉर एक्झाम्पल इफ इनपुट इज 4, एफ ऑफ म्हणजे याचा आउटपुट काय होतो पहा. गाईज इनपुट इज 4, इनपुट इज 4, 4 इनपुट असेल तर एफ इन्व्हर्स ऑफ 4 काय बनणार रे, 3 बनणार. एफ ऑफ 3 बनणार. बट व्हॉट इज एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 4 आहे परत. येस 4. दॅट मीन्स इफ इनपुट इज 4, आउटपुट इज ऑल्सो 4. दॅट मीन्स इफ इनपुट इज एक्स, आउटपुट म्हणजे याचा ओव्हरऑल आन्सर इट शुड बी एक्स ओनली. सो हे असंही कॅन्सल होत होतं. हे झेपतंय का तुम्हाला. क्लिअर आहे मुलांना हे, बरोबर. तर इन्व्हर्स फंक्शनचा हा प्रॉपर्टीज बनतो डायरेक्टली की एफ ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एक्स हा एक्स असतो. याला तुम्ही उलटही करू शकता यार, म्हणजे एफ इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स हा पण एक्सच बनत असतो. हे तुम्ही करून पहा बरं. आता जसं एक्झाम्पल दाखवलं आम्ही त्याच एक्झाम्पलसाठी हा पण रिझल्ट तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, असं बनतच असतं यार, बनतच असतं असं. हा बेसिक डेफिनेशनच आहे इन्व्हर्स फंक्शनचा. हाच डेफिनेशन आहे समजा इन्व्हर्स फंक्शनचा, बरोबर.
आता समजा बुकमध्ये जर का तुम्हाला असं दिलं एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर इनवर्स फंक्शन ऑफ इच अदर, म्हणजे हे दोघे एकमेकांचे इनवर्स फंक्शन आहेत, हे दोघे एकमेकांचे इनवर्स फंक्शन आहेत जर का असं मेन्शन केलं त्यांनी, नाही का, तर तुम्हाला इथे एफ ऑफ जी ऑफ एक्स याला एक्स लिहायला लागेल, किंवा जी ऑफ एफ ऑफ एक्स यालाही तुम्हाला एक्सच लिहायला लागेल. समजतं तुम्हाला? एफ ऑफ एफ इनवर्स ऑफ एक्स. आता इथे एफ इनवर्स फंक्शनला एफ इनवर्स नाही बोललं, इनवर्स फंक्शनला त्यांनी जी ऑफ एक्स बोललं, बरोबर ना. जी इनवर्स ऑफ एक्स, त्या जीच्या इनवर्स फंक्शनला जी इनवर्स नाही बोललं, त्यांनी एफ ऑफ एक्स बोललं. म्हणजे कसं असतं माहिती का, इनवर्स फंक्शनमध्ये याचा इनवर्स हा असेल तर याचा पण इनवर्स हाच असतो, याचा इनवर्स तो असेल तर त्याचा पण इनवर्स तो एफ ऑफ एक्स असतो. आता हे पण एक्झाम्पलमध्ये पाहिजे का, जसं लॉग एक्सचा इनवर्स ई रेस टू एक्स होता, मग तसं आपण ई रेस टू एक्सचा इनवर्स करायचा का रे, म्हणजे समजा एफ ऑफ एक्स इज ई रेस टू एक्स. काय बोललो तुम्ही, तुम्हाला इनवर्स फाइंड करायचं असेल तर एक्सच्या जागी एफ इनवर्स ऑफ एक्स टाकायला लागेल. ओके, सो ई रेस टू एफ इनवर्स ऑफ एक्स असं टाकायला लागेल. येस ऑर नो? असंही कॅन्सल होतं, हे एक्सच बनणार आहे फक्त. दॅट इज इक्वल टू ई रेस टू एफ इनवर्स ऑफ एक्स. जस्ट टेक लॉग ऑन बोथ साइड्स, सो दॅट मीन्स लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू पॉवर एफ इनवर्स ऑफ एक्स. बरोबर. सो हा जातो खाली इकडे, सो लॉग एक्स राहतो इकडे. सो लॉग एक्स इज इक्वल टू गाइज, हा खाली गेल्यानंतर एफ इनवर्स ऑफ एक्स बनणार आहे तो, इंटू लॉग ईचा व्हॅल्यू तो 1 ना. दॅट मीन्स एफ इनवर्स ऑफ एक्स इज नथिंग बट लॉग एक्स. तेच तर झालं यार, की लॉग एक्सचा इनवर्स ई रेस टू एक्स होता, मग आता ई रेस टू एक्स घेतला, मग त्याचा इनवर्स काढला तर लॉग एक्स आला. येस, डन. क्लिअर आहे सर्व? ओके, ठीक आहे, चलो जातोय पुढे. आता थोडेसे क्वेश्चन्स करूया. ओके, म्हणजे बरं वाटेल थोडंसं. पहा आता ते काय म्हणताय, व्हेरीफाय दॅट एफ अँड जी आर इनवर्स फंक्शन ऑफ इच अदर. एकमेकांचे इनवर्स फंक्शन आहेत का. आपल्याला एक साधी गोष्ट माहिती, जर का एकमेकांचे इनवर्स फंक्शन असतील तर एफ ऑफ जी ऑफ एक्स हा असला पाहिजे एक्स, बरोबर ना. एफ ऑफ जी ऑफ एक्स एक्स असला पाहिजे, इनवर्स फंक्शन एकमेकांचे इनवर्स फंक्शन असतील तर. ठीक आहे, तर मी एक काम करतो, एफ ऑफ एक्स लिहितो इथे. एफ ऑफ एक्स व्हॅल्यू इज एक्स मायनस ऑफ 7 डिवाइड बाय 4. एफ ऑफ एक्स जागी जी ऑफ एक्स टाकतो. हा ठीक आहे. ओके, एक्स जागी काय जी ऑफ एक्स टाकतोय. ओके, बरोबर ना. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स ओके, इट इज इक्वल टू व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स तर 4x प्लस 7 आहे ना, मायनस ऑफ 7 आहे इथे पुढे, डिवाइड बाय 4. कॅन्सल, 4 कॅन्सल, एक्स बनतो की नाही. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज एक्स, दॅट मीन्स दे आर इनवर्स ऑफ इच अदर. म्हणजे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स एकमेकांचे इनवर्स आहेत. ओके, हे इथे प्रूव्ह होतं. जाऊ नेक्स्ट सम. पाहता हा वाला परत तेच करायचं यार. एफ ऑफ एक्स लिहा, चला. एफ ऑफ एक्स इज एक्स क्यूब प्लस 4 आहे, मग आपल्याला करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स, बरोबर ना. एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकायचं, नाही का. एफ ऑफ जी ऑफ एक्स जर का तो बनला एक्स, देन इनवर्स असतात एकमेकांचे. एक्स क्यूब काय रे, सॉरी, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स ना, एक्सच्या जागी काय जी ऑफ एक्स टाकला, त्याचा क्यूब प्लस 4. व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स तर क्यूब रूट आहे ना एक्स मायनस 4चा. जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू लिहिलं, त्याचा क्यूब आहे प्लस 4. क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल, दॅट मीन्स इज एक्स मायनस ऑफ 4 प्लस 4 तर आहेच, कॅन्सल. सो आन्सर इज एक्स. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स एक्स बनतोय, दॅट मीन्स इनवर्स आहेत ते एकमेकांचे इनवर्स आहेत. अँड फायनली तो सी वाला दाखवतो करून, सी वाला पहा बरं. पण मला वाटतं तुम्ही पॉज करा. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि तो सी वाला तुम्ही स्वतः ट्राय करा, जमतो का पहा. सो एफ ऑफ एक्स गाइज इट इज इक्वल टू एक्स प्लस 3 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 2. मला करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स करायचं म्हणजे एक्स जागी मला जी ऑफ एक्स टाकायचं. टाका एक्स जागी जी ऑफ एक्स. सो जी ऑफ एक्स प्लस 3 डिवाइड बाय जी ऑफ एक्स मायनस ऑफ 2. ओके, व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा व्हॅल्यू पाहा रे, 2x प्लस 3 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 आहे. प्लस 3 तर राहायचं, जस्ट डिवाइड बाय. व्हॉट इज जी ऑफ एक्स. 2x प्लस 3 काय 2x प्लस 3 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 मायनस ऑफ 2 करतो इथे मी. ओके, करा कॅल्क्युलेशन. 2x प्लस 3. ओके, 3 इंटू एक्स इज 3x. अरे यार एक मिनिट, नीट लिहितो थोडंसं. 2x प्लस 3x मायनस 3 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1. हा इथे जाऊन मल्टिप्लाय, बरं, म्हणजे इथे 2x प्लस 3 तर आहेच ऑलरेडी, मायनस ऑफ 2 इंटू एक्स इज 2x. ओके, मायनस मायनस प्लस 2. ओके, डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 तर आहेच आहे. हे कॅन्सल होतं. वरती काय होतं, प्लस 3 मायनस 3 कॅन्सल होतं. 2x प्लस 3x इज 5x. जस्ट डिवाइड बाय. इथे काय बनतं रे, हे कॅन्सल. 3 प्लस 2 इज 5 विल गेट कॅन्सल. आन्सर बनतो एक्स. सो यस, एफ ऑफ जी ऑफ एक्स इथे पण एक्स आहे, दॅट मीन्स हा इनवर्स आहे एकमेकांचा. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स एकमेकांचे इनवर्स आहेत. ओके, ठीक आहे, जाऊया पुढे. नेक्स्ट सम पहा काय म्हणतात. चेक इफ द फॉलोइंग फंक्शन्स हॅव अ इनवर्स फंक्शन. म्हणजे या फंक्शनला इनवर्स फंक्शन आहे का हे चेक करा असं ते म्हणतात आपल्याला. या थोडंसं शिकलं आपण असं की जो 1 असतो आणि ऑन 2 असतो त्याचाच इनवर्स असतो, फक्त बाकीच्यांचे इनवर्स नसतात. डज नॉट एक्झिस्ट लिहून टाकायचं डायरेक्टली, बरोबर. तर आता हा जो पहिला फंक्शन आहे ना, फर्स्ट वाला फंक्शन काय म्हणतात, 5x² वाला फंक्शन आहे म्हणतो. 5x², बरोबर ना. मी तर याच्यात तो डायग्रामच ड्रॉ करतो. चलो, एक्स लिहितो आणि इथे y लिहितो. एक्सची व्हॅल्यू जर का 1 असेल
टाका रे 1 टाका 1 1 1 स्क्वेअर इज 1 5 बनतो ना, म्हणजे फंक्शनचं व्हॅल्यू 5 बनतो. एक्सची व्हॅल्यू -1 जरी असेल, पहा -1 जरी टाकला मी इथे, -1 चा स्क्वेअर इज +1 5 × 1 इज 5. -1 जरी टाकला तरी 5 बनणार आहे ना फंक्शनचं व्हॅल्यू. म्हणजे लगेच समजलं यार की हा मेनी वन फंक्शन आहे, नाही चालत आपल्याला मेनी वन, सो याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही होत. हे समजतं का? इन्स्टंटली सांगू द्या की त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही होत, बाकीचं सोडूनच द्या. ओके, हा सेकंड फंक्शन पहा बरं, सेकंड वाला काय म्हणतो, f(x) = 8 आहे ना, इथे लिहितो x, इथे लिहितो f(x). f(x) is 8 आहे असं याचा मिनिंग काय माहिती का, एक्सच्या जागी तुम्ही काही टाका. ओके, f(x) 8च राहणार, काहीही टाका 8च राहणार, काहीही टाका 8च राहणार. जेपतं काय तुम्हाला f(x) is 8 मीन्स एक्सच्या जागी भले मर्जी काही टाका, फंक्शनचं व्हॅल्यू 8च राहणार. सो गाईज दिस इज मेनी वन टाइप ऑफ फंक्शन, आणि मेनी वनचा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही करत. इन्व्हर्स एक्झिस्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त 1 1 आणि ऑन 2 असंच असलं पाहिजे फंक्शन. ओके, नेक्स्ट सी पहा रे, सी ते बोलतायत फंक्शन काय पहा, f(x) इज इक्वल टू 6x - 7 डिवाइड बाय 3. पहा आता हे सिंपल जर का सांगायचं, सिंपल वेमध्ये सांगायचं झालं तर f(x) ला y लिहितो आपण, y इज इक्वल टू 6/3 करा, काय बनतो रे 2x बनतो, -7/3 बनतो. हा तर y इज इक्वल टू mx + c म्हणजे लाईनचा इक्वेशन, लाईनचा इक्वेशन आहे की ना. म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लाईनचा जो इक्वेशन असतो किंवा लाईन जो असतो, लाईन हा फंक्शन रिप्रेझेंट करत असतो. असेल कशी तरी लाईन असेल, कुठेही जा तुम्ही, एक्सची व्हॅल्यू काहीही टाका नाही का, वायची व्हॅल्यू एकच मिळते तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू काहीही टाका, वायची व्हॅल्यू एकच मिळते तुम्हाला. कधी मेनी वन वगैरे असं काही होत नाही का. इथे तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट वगैरे पण चेक करू शकता. हॉरिझॉन्टल लाईन, कुठेही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. आता इनकेस जर का तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन माहिती असेल तर, ओके, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची इथे, कोणताही हॉरिझॉन्टल लाईन फक्त एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो, दॅट मीन्स दॅट इज 1 1 टाइप ऑफ फंक्शन. आणि हा ऑन टू फंक्शन पण आहे, बिकॉज हा सर्व वायच्या व्हॅल्यू कव्हर करतो. पण असं वरती जातो म्हणजे वायच्या सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यू कव्हर होतो, हा असं खालती जातो म्हणजे वायच्या अशा सर्व निगेटिव्ह व्हॅल्यू कव्हर होतात. बट स्टील तुम्हाला हे इतकं नसेल समजत ग्राफिकली. ओके, तर एक काम करा तुम्ही, इथे एक्सची व्हॅल्यू लिहायची, इथे वायची व्हॅल्यू लिहायची. समजा एक्सची व्हॅल्यू मी टाकली 0, पर एक्सच्या जागी जर का 0 टाकला तर -7/3 ना. एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला, किती 1 टाकला 6 - 7 -1/3 बनतो, वायचा व्हॅल्यू बनतो -1/3. एक्सच्या जागी जर का मी -1 टाकला, किती -1 टाकला तर -13/3 बनतो, समथिंग -13/3 बनतो. कितीही टाका रे असे, एक्सच्या कितीही टाका व्हॅल्यू, तुम्हाला एकच आन्सर बनणार आहे. एक्सची व्हॅल्यू समजा मी 10 टाकली, किती 10 टाकली, ओके 10 टाकलं 60 - 7 53/3 53/3 बनणार आहे तो, बरोबर. म्हणजे हा फंक्शन 1 1च बनणार आहे, 1 1च बनणार आहे, 1 1 1 1 1 1 1 1. तुम्ही म्हणाल वायच्या सर्व व्हॅल्यू कव्हर होतात का, म्हणजे प्रत्येकाचं प्रीइमेज आहे का इथं, प्रत्येकाचं इकडे प्रीइमेज आहे का, बरोबर. प्रत्येकाचं तुम्ही कोणताही व्हॅल्यू सांगा वायचा, त्याच्यासाठीचा एक्सचा व्हॅल्यू दाखवतोय मी, कोणताही रॅन्डम व्हॅल्यू अज्युम करा. से फॉर एक्झाम्पल 20, काय 20, म्हणजे इथे मी 20 टाकतो, वायच्या जागी 20 टाकतो. सो 20 इज इक्वल टू काय रे 2x - 7/3, बरोबर ना. -7/3 तिकडे जातो आणि इथे एक्सचा व्हॅल्यू नाही निघणार का, निघणारच ना, काही ना काही तर निघणार ना. सो वायची व्हॅल्यू जर का 20 असेल तर डेफिनेटली एक्सचा व्हॅल्यू काही ना काही निघणार आहे. सो ऑन टू फंक्शन आहे. सो दिस गाईज 1 1 आणि ऑन टू टाइप ऑफ फंक्शन, 1 1 आणि ऑन टू टाइप ऑफ फंक्शन आहे. दॅट मीन्स याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो, आणि जर का इन्व्हर्स एक्झिस्ट करत असेल तर मग करा कॅल्क्युलेट इन्व्हर्स. लिहितोय पहा इथे f(x) इज इक्वल टू 6x - 7/3 हा फंक्शन आहे, आणि आपल्याला माहिती इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी f इन्व्हर्स ऑफ x टाकायचा. एक्सच्या जागी f इन्व्हर्स ऑफ x टाकायचं डायरेक्टली, एक्सच्या जागी f इन्व्हर्स ऑफ x टाकायचा डिवाइड बाय 3, बरोबर ना. काय रे हे कॅन्सल होऊन इथे x बनणार आहे, 3 × x इज 3x, -7 तिकडे जाऊन +7, and that is equal to 6 × f इन्व्हर्स ऑफ x. मग सांगा रे f इन्व्हर्स ऑफ x चा जो व्हॅल्यू आहे ना तो काय बनतो माहिती का, 3x + 7 डिवाइड बाय 6 बनणार आहे. सो दिस इज अवर आन्सर, हा आपला आन्सर बनणार आहे. येस गाईज, तर ठीक आहे यार, चलो जाऊया पुढे. तर पाहिलं आता नेक्स्ट सम काय म्हणतात, f(x) इज इक्वल टू f(x) इज इक्वल टू √4x + 5 आहे पहा, √4x + 5 हा आपला f(x) हा फंक्शन आहे. तर ठीक आहे चलो, ओके. इथे एक्सची व्हॅल्यू लिहितो, इथे मी वायची व्हॅल्यू लिहितो, बरोबर ना. समजा जर का एक्सचा व्हॅल्यू 1 टाकला मी, 1 टाकला 1 तर 9 √9 इज 3 ना. √9 - 3 नसतो, √9 इज +3, √9 हा +3 असतो, -3 नसतो. हे प्लीज क्लिअर करून घ्या, हे कन्व्हेन्शन आहे. जर का x² हा 9 असेल दॅट मीन्स x इज इक्वल टू +or -3, हे मान्य मला. पण √9 जर का असेल त्याला +3च लिहायचा असतो, -3 त्याला कधीच नसतो लिहायचा. ओके, हे प्लीज समजून घ्या, ठीक आहे. ठीक आहे चलो पहा पुढे आता. जर का समजा मी एक्सच्या जागी 4 टाकला, 4 टाका, 4 4 4 16 + 5 इज 21, √21 बनतो. काय √21 बनतोय तो, नाही का. मग तुम्ही म्हणाल सर 1 1 आहे का सर, हा नाही आहे रे, नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय पहा -10, एक्सच्या जागी जर का मी वायच्या जागी जर का -10 असं लिहिलं मी, काही करा तुम्ही ते काहीही टाका, -10 तुम्हाला मिळणारच नाही.
काही पण टाका -10 तुम्हाला बिलकुल नाही मिळणार. याचा व्हॅल्यू √4x + 5 याचा व्हॅल्यू -10 कधी होऊच नाही शकत, काही करा नाही होऊ शकत. ओके, हे आधी तरी तुम्ही प्लीज समजून घ्या इथं. ठीक आहे. काही जण म्हणतील की सर इथे स्क्वेअर करा ना दोन्ही साईडला, म्हणजे 4x + 5 -10चा स्क्वेअर 100 बनतो. म्हणजे सर 4x म्हणजे 95 बनतो ना सर, म्हणजे x काय 95/4 बनतो ना सर, बरोबर ना. डेफिनेटली म्हणतील असं काही जण. ओके, बट प्रॉब्लेम काय सांगतो मी तुम्हाला, हे करताय खरं यार, हे सर्व ठीक आहे, मान्य मला आहे. ओके, पण कन्व्हेन्शन काय आहे हे थोडंसं आधी पहा. √ एनिथिंग इट शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह कधी होऊच नाही शकत. एखाद्या गोष्टीचा √ ज्यावेळेस तुम्ही करताय ना, मग याचा आन्सर हा -10 कधी लिहूच नाही शकत, त्याला पॉझिटिव्हच लिहायचं असतं, भलेही सिम्प्लिफाय केल्यानंतर असं येऊन जाईल काही ना काही. ओके, बट आपला हा स्टार्टच चुकीचा आहे, असं सिम्प्लिफिकेशन इथून होऊच नाही शकत. तुमचं पहिला स्टेप थिंकिंगच चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीचा √ हा मायनस कधीच नसतो होत, हे प्लीज समजून घ्या. √100 जरी बोलाल ना, त्याला +10च लिहायचा असतो, तो -10 कधीच नसतो लिहित आपण. ओके, हे मॅथमॅटिक्स लँग्वेज मधला हा कन्व्हेन्शन आहे. इन केस जर का तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल तर प्लीज ही गोष्ट ऍक्सेप्ट करून घ्या. ओके, सो मला असं समजत यार -10 असेल तर इकडे काही येणारच नाही, काहीच नाही येणार, बिलकुल काही नाही येणार. मग ठीक आहे यार, काहीच नाही येणार आहे तर मग काय, ऑन टू नाही, हा इंटू टाईप ऑफ फंक्शन आहे, बरोबर ना. म्हणजे असे काही जण आहेत ज्यांचं की इथे इमेजेस नाही बनणार आहे. -5 तर कुठे बनणार आहे, हा नाही बनणार आहे. √ दिस थिंग इट कॅनॉट बी -5 तर बनूच नाही शकत तो. सो हा इंटू फंक्शन असल्यामुळे याचा इन्व्हर्स नाही निघत. ओके, चलो आता नेक्स्ट पहा, हा वाला पहा रे. आता काय पहा, जर तुम्हाला ऑन टू इंटू याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल ना, मग समजून घ्या की तुमचा स्टार्टिंगचा जो आपला लेक्चर होता ना, टाईप ऑफ फंक्शन, इंटू फंक्शन, ऑन टू फंक्शन, सर्जेक्टिव्ह, इंजेक्टिव्ह, बायजेक्टिव्ह, त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला वर्क करायला लागेल. ओके, ठीक आहे, चलो आता हा वाला पहा. ते म्हणतात f(x) is 9x³ + 8. f(x) is equal to 9x³ + 8. क्यूबवाला फंक्शन x³ जर का असेल फक्त, हे पहा x² नाही, x² सोबत नाही बरं, फक्त क्यूब जर का फंक्शन असेल तर तो 1 1 आणि ऑन टू असतोच, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. क्यूबवाला फंक्शन हा 1 1 आणि ऑन टू असतो. एक्झाम्पल दाखवतोय पहा, तुम्ही काहीही टाका, भले मर्जी तुम्ही x जागी काही टाका, 1 टाकला तर हा 17 बनतो. जर का समजा तुम्ही 2 टाकला, 2चा क्यूब काय रे, 8 × 9 72 + 8 is 80. ओके, -1 जरी टाकाल ना तुम्ही इथे, -1चा क्यूब इज -1, -1 × 9 is -9 + 8 is -1, बरोबर ना. -2 जरी टाकाल तुम्ही, ओके, तर त्याचा आन्सर 64 बनतो, -64 बनणार आहे. टाकून पाहतोय, म्हणजे भले मर्जी तुम्ही x जागी काहीही टाका, 0 टाकला x जागी तर आन्सर बनणार आहे 8. काहीही टाका रे x जागी, तुम्हाला एकच y ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे यार, बट ती y ची व्हॅल्यू युनिक असणार आहे, म्हणजे आणखीन कोणतं दुसरी गोष्ट टाकून 8 आन्सर नाही मिळणार आहे तुम्हाला. आणखीन कोणती इथे दुसरी गोष्ट टाकून 8 आन्सर बिलकुल नाही मिळणार आहे. चेक करा. म्हणजे माझी अशी इच्छा आता 9x³ + 8, आणखीन काही दुसरं टाकून मला याचा आन्सर 8 पाहिजे. 8 विल गेट कॅन्सल. सो 9x³ = 0 बनणार, म्हणजे x³ = 0 बनणार, म्हणजे x बाय डिफॉल्ट ऑप्शन नाही यार तुमच्याकडे, 0च टाकायचं. तेच तर आहे, आणखीन व्हॅल्यूज नाही आहेत. याला जर का 8 बनवायचं असेल तर एकच व्हॅल्यू टाकायला लागेल x ची. म्हणजे याला 8 बनवायचं असेल तर समजा जर का आणखीन एक व्हॅल्यू आली असती, ही टाकली तरी 8 बनली असती, तर मग तो मेनी 1 बनला असता आणि आपण बोललो असतं की नाही, आता नाही येत एक्झिस्ट, आता इन्व्हर्स नाही येणार. पण असं होत नाही इथं, असं होत नाहीये. आणि हा असा फंक्शन आहे की हा सर्व व्हॅल्यूज कव्हर करतो, सर्व. ते म्हणणार हे असं कसं सांगताय सर, सर्व व्हॅल्यू कव्हर करतो. याचे पण 2-3 वेज आहेत यार, की जसं की एक सांगायचं झालं एक्झाम्पल तर एक्सच्या जागी जर का मी खूप छोटी व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह मधली, लाईक एक्सच्या जागी मी -∞ टाकला, -∞चा क्यूब इज -∞ × -∞ इज इन्फिनिटीचा क्यूब. अरे यार खूप मोठं, बट निगेटिव्ह मध्ये खूप मोठं म्हणजे खूपच जास्त छोटा व्हॅल्यू बनतो निगेटिव्ह मध्ये, बरोबर ना. म्हणजे या फंक्शनचं व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये खूप जास्त जाणार आहे, निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, जर का एक्सच्या की मी इन्फिनिटी टाकलं तर इन्फिनिटी खूप मोठा व्हॅल्यू टाक, इन्फिनिटी क्यूब इज इन्फिनिटी, म्हणजे खूप मोठा ना, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये पण इन्फिनिटी पर्यंत जाणार आहेत व्हॅल्यूज या फंक्शनच्या. याचा असा मिनिंग आहे की फंक्शनचं व्हॅल्यू निगेटिव्ह मधून इन्फिनिटी पासून पॉझिटिव्ह मध्ये इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे, निगेटिव्ह मधला इन्फिनिटी पासून पॉझिटिव्ह वाला इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यूज, सर्व वायच्या व्हॅल्यूजचा कव्हर करतं, म्हणजे प्री इमेज असणार आहे त्याचा प्रत्येक ठिकाणी, बरोबर. सो हा फंक्शन काय माहिती आहे, हा फंक्शन 1 1 आहे, 1 1 आणि ऑन टू आहे, बिकॉज सर्वांचं प्री इमेज इथे कव्हर होतोय. हे असं लक्षात ठेवायचं तुम्हाला.
येस गाईज, ठीक आहे. आणखीन थोडंसं विचार करायचं असतं. बरं आता कंटिन्युटी जर का तुमचं नसेल इतकं व्यवस्थित तर मे बी हे नाही समजणार, बट हे सांगतो मी तुम्हाला. पहा, हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे, हा कंटिन्युअस असतं. मायनस इन्फिनिटी टाकलाय म्हणजे कुठेतरी मायनस इन्फिनिटीपासून स्टार्ट होतं, बरोबर. प्लस इन्फिनिटी टाकला की इन्फिनिटी होतं, म्हणजे खूप खूप वरती जाऊन इथे कुठेतरी एंड होणार आहे फंक्शन. आणि हे फंक्शन कंटिन्युअस असल्यामुळे विदाउट लिफ्टिंग पेन तुम्हाला हा फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो ग्राफ कंटिन्युअस असणार आहे, म्हणजे सर्व वायचे व्हॅल्यूज कव्हर करत जाणार आहे तो, सर्व वायचे व्हॅल्यूज कव्हर करत जाणार असतो तो. ठीक आहे, असं पण विचार करायचा असतो. ठीक आहे, चलो. सो आता याचा इन्व्हर्स काढायचा होता ना आपल्याला, याचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा होता आणि आपल्याला माहिती नाही इन्व्हर्स कसा काढतो आपण. एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचा असतो. काय एक्सच्या जागी एफ काय 9x क्यूब आहे ना, 9 एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचा असतो आपल्याला, प्लस 8, बरोबर ना. हे असंही कॅन्सल होतं, इथे एक्स बनतं एक्स मायनस ऑफ 8 इज इक्वल टू, आणि 9 पण आहे ना, एक्स मायनस ऑफ 8 इज इक्वल टू 9 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्सचा क्यूब असं बनणार आहे तो. 9 तिकडे जाऊन डिवाइड, सो एक्स मायनस ऑफ 8 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स याचा क्यूब. करा रे, क्यूब रूट करा दोन्हीकडे, नाही का. क्यूब रूट ऑफ एक्स मायनस ऑफ 8 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, हे असं बनणार आहे पहा. सो तो इन्व्हर्स फंक्शन आहे पहा, त्याचा इन्व्हर्स फंक्शन आहे तो. येस गाईज, सो आय होप तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन एकदम व्यवस्थित समजलं. ओके, आतापर्यंत दोन्ही कॉन्सेप्ट्स आपण इथे कव्हर केलेले आहेत, कंपोजिट फंक्शन ॲज वेल एज इन्व्हर्स ऑफ फंक्शन. मला असं वाटतं की थोडंसं इतकं व्यवस्थित नसेल समजलं, कधी कधी थोडंसं टाइम पण द्यायला लागतो ना प्रिपरेशन करायला. तर हा व्हिडिओ हवं तर तुम्ही परत पहा. DPP करण्याच्या आधी तुमचे हे जे कॉन्सेप्ट्स आहेत ना एकदम तगडे असले पाहिजे, एकदम व्यवस्थित समजलेले असले पाहिजे, त्याच्यानंतर जाऊन तुम्हाला DPP करायचं. तर आता इथून पुढे मी DPPचे जे सोल्युशन्स आहेत ना ते इथे एक्सप्लेन करतो. ओके, तर जो तुम्ही अटेम्प्ट केला असणार असाइनमेंटमध्ये DPPमध्ये नाही का, सर्व क्वेश्चन्स, काही क्वेश्चन्स रॉंग झाले असतील तुमच्याने, मग त्याचे सोल्युशन्स तुम्हाला इथे येऊन पाहायचेत. येस, तर पहा यार, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतात, एफ ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स दिलाय, ते म्हणतात जी ऑफ एफ ऑफ एक्स मला काय जी ऑफ एफ ऑफ एक्स विचारतात. यार स्टार्ट कुठून, जी पासून स्टार्ट झाला, सो जी ऑफ एक्स आधी लिहा. और जी ऑफ एक्स 3x + 1, ठीक आहे. चलो, जी ऑफ एक्स जागी एफ ऑफ एक्स टाकणार आहे आपण, एक्स जागी एफ ऑफ एक्स टाकणार आहे, बरोबर ना. व्हॉट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू पहा तुम्ही तिथे काय रे, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 1 ना, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 1 ना, प्लस काय होता हा 1 होता, बरोबर. सो 3x स्क्वेअर मायनस ऑफ 3 + 1 दॅट मीन्स 3x स्क्वेअर मायनस ऑफ 2 आपला आन्सर असणार, दॅट मीन्स ऑप्शन नंबर डी हा आपला आन्सर असणार आहे. येस गाईज, जाऊ पुढे. असे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात, परत काहीतरी असंच आहे, कंपोजिट फंक्शन. आर्टिकल तरी समजतोय ना रे, कोणत्या आर्टिकलवरती क्वेश्चन करतोय आपण हा, एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्स, जी ऑफ एफ ऑफ एक्स, कंपोजिट फंक्शन असतो हा, नाही का. आता इथे विचारतं एफ ऑफ एक्स, स्टार्टिंग एफ पासून झाला ना, सो एफ ऑफ एक्स आधी लिहा, नाही का. व्हॉट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर + 1, बरोबर. मग एफ ऑफ एक्स जागी एफ ऑफ एक्स टाकतोय मी यार, ठीक आहे. एक्स जागी काय एफ ऑफ एक्स टाकतोय मी, बरोबर ना. व्हॉट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स पहा यार, एक्स स्क्वेअर + 1 ना, एक्स स्क्वेअर + 1 ना, एफ ऑफ एक्स जागी एक्स स्क्वेअर + 1 टाकतोय, त्याचा स्क्वेअर करायचं, +1 तर आहेच आहे, करा रे. a + b चा होल स्क्वेअर मीन्स a चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर +1 तर आहेच आहे पुढे, दॅट मीन्स x⁴ प्लस 2x² प्लस 2 हा आपला इथे आन्सर असणार आहे. हा वाला x⁴ 2x² प्लस 2 हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, तर हा झाला पहा क्वेश्चन नंबर 2. जातोय पुढे क्वेश्चन नंबर 3. काय म्हणतात, एफ ऑफ एक्स दिलाय, जी ऑफ एक्स दिलाय, मग ते म्हणतात एफ ऑफ जी ऑफ एक्स. यार हे कंपोजिट फंक्शन काही पिछा सोडत नाहीये. ओके, काय एफ ऑफ जी ऑफ एक्स विचारतात ना, स्टार्ट कुठून एफ पासून झालाय, सो आधी एफ ऑफ एक्स लिहा, नाही का. व्हॉट इज एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इज x/x+1, ठीक आहे ना. एफ ऑफ जी ऑफ एक्स फाइंड करायचं ना तुम्हाला, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकायचं आहे आपला, टाकला जी ऑफ एक्स, एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकायचं आहे, ओके +1. व्हॉट इज जी ऑफ एक्स रे, जी ऑफ एक्स काय आहे पहा, जी ऑफ एक्स पहा, जी ऑफ एक्स एक्स डिवाइड बाय 1 - x आहे, जी ऑफ एक्स हा एक्स डिवाइड बाय 1 - x आहे, जी ऑफ एक्स हा एक्स डिवाइड बाय 1 - x आहे, +1 तर आहेच आहे. करा हे थोडं सिम्प्लिफिकेशन, वरती एक्स डिवाइड बाय 1 - x बनणार आहे, जस्ट डिवाइड बाय एक्स आहेच इथे. ओके, 1 - x × 1 इज 1 - x, जस्ट डिवाइड बाय 1 - x अगेन, कॅन्सल वरती राहतो, कॅन्सल अगेन, x डिवाइड बाय 1 इज x ओनली, सो आन्सर शुड बी x ना, आन्सर शुड बी x. बट तुम्हाला काही लिंक लागते का रे, एफ ऑफ जी ऑफ एक्स एक्स आहे, दॅट मीन्स दे आर इन्व्हर्स ऑफ इच अदर ना. असं शिकलंय ना आपण की हे दोघे फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्स असतील. समजलं का, हे दोघे फंक्शन एकमेकांचे काय असतील मुलांना, इन्व्हर्स असतील. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 4 पहा रे, काय विचारतात, एफ ऑफ 2 म्हणतात. पहिले एक काम करा, एफ ऑफ एक्स काय पहा, एफ ऑफ एक्स
एफ ऑफ एक्स इज 2x प्लस 1 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2. एफ ऑफ एक्स करा, एक्स जागी एफ ऑफ एक्स टाका. अरे काय एक्स जागी एफ ऑफ एक्स टाकला, एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स टाकला, बरोबर ना. एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचा, एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे आता इथे तुम्हाला एक्स जागी 2 टाकायचं, बरोबर ना. 2 टाकलं तर काय होतं रे, एफ ऑफ 2, बरोबर ना. 2 इंटू 2 टाकायला लागेल ना, हे समजतं का. एफ ऑफ 2चा व्हॅल्यू काढा बरं जरा. हे पहा एफ ऑफ एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 1 डिवाइड बाय 3x मायनस ऑफ 2 आहे, बरोबर ना. 2 टाका, 2 टाकला तर वरती बनतो 5, 2 टाकला तर खालती बनतो 4, 5/4 बनणार आहे तो, बरोबर ना. 5/4 ना, दॅट मीन्स एफ ऑफ 2 इज 5/4. किती, 5/4. ओके, प्लस 1 जस्ट डिवाइड बाय 3 इंटू एफ ऑफ 2 इज 5/4. ओके, मायनस ऑफ 2 तर आहेच आहे. करा कॅल्क्युलेशन, काय बनतो पहा. 5 इंटू 2 इज 10. Okay, plus 4 into 1 is 4. Just divide by 4. Just divide by 5 into 3 is 15. Minus of 4 into 2 is minus of 8. Just divide by 4. 4 will get cancelled. वरती 14 है, खालती 7 है. 14 by 7 is equal to 2. Answer should be option number B, that is equal to 2. हा आपला इथे आन्सर बनणार आहे, ऑप्शन नंबर B. ओके, जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात, इन्व्हर्स ऑफ द फंक्शन. याचा फंक्शनचा इन्व्हर्स विचारतात. y म्हणजे एफ ऑफ एक्स ना. सो एफ ऑफ एक्स इज टू 2x मायनस 3 आहे. आपल्याला माहिती इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी एक्सच्या जागी टाकायचं असतं एफ इन्व्हर्स ऑफ एक्स, बरोबर. दॅट इज इक्वल टू एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचं असतं, मायनस 3. कॅन्सल, इथे बनतो एक्स, मायनस तिकडे जाऊन प्लस बनतो, 2 तिकडे जाऊन डिवाइड होतो, दॅट इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. आहे करायचं ऑप्शन x प्लस 3/2. काय, x प्लस 3 डिवाइड बाय 2. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे, दॅट इज इन्व्हर्स फंक्शन, बरोबर. जाऊ पुढे. पण हे पण काळजी घ्यायला लागतं रे की त्याचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे ना. इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का हे आधी चेक करायचं असतं. हा लाईनचा इक्वेशन आहे. लाईनचा इक्वेशन हा 1 आणि ऑन टू बाय डिफॉल्ट असतोच. सो म्हणून मी इथे चेक केलं नाही. थोडंसं फास्ट शिकवतोय, पहा समजतंय का. ओके, नाउ सी नेक्स्ट. काय म्हणताय, फंक्शन आहे म्हणे, ते म्हणताय रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन केलाय. काय फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर. ठीक आहे, जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणे. ते आपल्याला विचारतात एफ ऑफ जी ऑफ मायनस 3 म्हणे. पहा ना, एफ ऑफ जी ऑफ मायनस 3 हे आपल्याला ते विचारतात. स्टार्ट कुठून होतो, एफ ऑफ पासून ना. मग एफ ऑफ एक्सला घ्या इथे, एफ ऑफ जी ऑफ ना, जी ऑफ एक्स टाका इथे. एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाका. काय एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकला, प्लस 1 तर आहेच आहे, आणि याचा होल स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. ओके, दॅट मीन्स एफ ऑफ जी ऑफ मायनस 3 ना. पहा ना, एफ ऑफ जी ऑफ मायनस 3 कॅल्क्युलेट करायचं ना. एफ ऑफ जी ऑफ मायनस 3 ना, जी ऑफ मायनस 3 ना, प्लस 1 चा होल स्क्वेअर ना. व्हॉट इज जी ऑफ मायनस 3 यार. टाका बरं इथे मायनस 3 जर का टाकाल जी ऑफ मायनस 3 चा स्क्वेअर इज 9 प्लस 1 इज 10 ना. टाका 10 प्लस 1 इज 11 चा स्क्वेअर इज 121 ना. सो आन्सर शुड बी 121, दॅट इज ऑप्शन नंबर बी आपला आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज इन्व्हर्टिबल. म्हणजे यातला कोणत्या फंक्शनचा इन्व्हर्स निघू शकतो. इन्व्हर्स निघण्यासाठी फंक्शन 1 1 आणि ऑन टू असला पाहिजे. फंक्शन काय असला पाहिजे मुलांना, 1 1 आणि ऑन टू फंक्शन असला पाहिजे. पहिला जो फंक्शन आहे एक्स क्यूब मायनस एक्स, इथे मी जरा विचार करतोय, एक्सच्या जागी जर का मी 1 टाकला, 1 चा क्यूब 1 मायनस 1 इज 0 ना. एक्सच्या जागी जर का मी 0 जरी टाकला, 0 0 0 0 क्यूब इज 0 मायनस 0 0 तरी 0च बनतोय ना. म्हणजे इथे असं झालंय की 1 टाकला तरी 0, 0 टाकला तरी 0, दॅट मीन्स मेनी 1 फंक्शन आहे. आपल्याला 1 1 फंक्शन पाहिजे असतो, सो रिजेक्टेड नाही चालत आहे आपल्याला. आता हा पण रिजेक्टेड बिकॉज एफ ऑफ एक्स इल टू एक्स स्क्वेअर आहे ना. इथे एक्स लिहितो, इथे एफ ऑफ एक्स लिहितो, म्हणजे एक्स स्क्वेअर लिहितो. एक्स व्हॅल्यू 1 असेल तर आन्सर 1. पण ना एक्स फंक्शन एक्स स्क्वेअर फंक्शन आहे, 1 टाकलं तर 1 बनतो, मायनस 1 जरी टाकलं तर 1च बनतो ना. सो मेनी 1 बनतो ना परत, नाही चालत आहे, नाही चालत आहे आपल्याला. सो हे दोन आन्सर तर रॉंग आहे 100%. ऑप्शन नंबर ए ॲज वेल एज ऑप्शन नंबर सी हे दोघे पण रॉंग आहेत, बरोबर. आता राहतो यार ऑप्शन नंबर बी किंवा नन ऑफ दिस लिहायला लागेल. ओके, थोडंसं ऑप्शन नंबर बीचा जरा विचार करूया आपण, नाही का. पहा, एक्स लिहितो, इथे एफ ऑफ एक्स लिहितो. एफ ऑफ एक्सचं 2 raised to x आहे, मान नाही. एक्सच्या की काहीही टाका. ओके, तर आता इथे कसं आहे यार की थोडंसं दिलं. हा, रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन केला ना. येस, एक मिनिट. व्हॉट इज दी विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज इन्व्हर्टिबल. ठीक आहे, चलो. ओके, आता इथे कसं आहे की डोमेन आणि कोडोमेन काय आहे हे त्यांनी दिलं नाही ॲक्च्युली. म्हणजे इथे एक्सच्या की काय व्हॅल्यूज ॲज्युम करू शकतो मी, किंवा हा जो असतो ना कोडोमेन आपला, इथे कोणत्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या.
ओके, हे असं बेसिकली त्यांनी काही दिलं नाही आहे नाही का, म्हणजे जनरली असं देत असतात क्वेश्चनमध्ये की फंक्शन इज डिफाईन्ड फ्रॉम से नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर, म्हणजे ते आपल्याला कन्स्ट्रेंट करतात की इथे फक्त नॅचरल नंबर टाका आणि इथे पण फक्त नॅचरल नंबर टाका. प्रत्येक नॅचरल नंबरचा प्रीमेज येतो का पहा, किंवा प्रत्येक इथला नॅचरल नंबरचा तिकडे इमेज येतो का पहा, असं असतं नाही का. पण इथे तसं काही ॲज सच दिलं नाही आहे. सो मग काय ॲज्युम करणार आपण, तर मे बी आपल्याला इथे रिअल नंबर ॲज्युम करायला लागेल. काही दिलं नाही म्हणून रिअल नंबर ॲज्युम करायला लागेल. ओके, तर प्रॉब्लेम मला इथे असा एक डिटेक्ट होतोय ओके, की एक इथे x आहे, इथे 2x, इथे x आहे आणि इथे 2x. तुम्ही xच्या जागी काहीही टाका. ओके, -∞ पासून +∞ काहीही टाका, तुम्हाला y चा व्हॅल्यू काही ना काही येणार आहे. तुम्ही जर का -∞ टाकाल ना रे, 2∞ कराल ना, म्हणजे 1/2∞ बनेल ना. 2∞ खूप मोठा असतो, 1/2 खूप मोठा 0 बनतो ना. -∞ टाकाल तर 0 बनणार आहे, बरोबर ना. जर +∞ टाकाल ना, +∞, 2∞ यार, 2∞ इज इन्फिनिटी ना, सो इन्फिनिटी बनणार आहे. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की x ची व्हॅल्यू काही टाकू शकतो -∞ पासून +∞ पर्यंत, बट y च्या व्हॅल्यू ना 0 पासून ∞ पर्यंतच बनतात. y ची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही बनू शकत. y ची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही बनू शकत. म्हणजे इथे जर का मी -1 इमॅजिन केला, -1चं प्रीइमेज काढा बोललो तर नाही निघू शकत. म्हणजे हा फंक्शन ऑन टू नाही आहे, इन टू फंक्शन आहे हा. याचा प्रीइमेज कुठे निघतो पहा ना तुम्ही. म्हणजे 2x व्हॅल्यू -1 काही केला नाही होऊ शकत. 2x व्हॅल्यू काही करा प्लसच असतो, पॉझिटिव्ह असतो. -∞ जरी टाकला, म्हणजे तुम्ही म्हणाल x ची व्हॅल्यू खूप निगेटिव्ह टाका सर, खूप निगेटिव्ह जरी टाकला ना तरी आन्सर 0 आला होता, बरोबर ना. सो -1 तर नाही येऊ शकत, निगेटिव्ह व्हॅल्यू येऊच नाही शकत ऍक्च्युली. सो कोणताही निगेटिव्ह व्हॅल्यू इथे टाकला ना त्याचं प्रीइमेज नाही आहे, दॅट मीन्स दिस इज इन टू टाईप ऑफ फंक्शन. सो नाही जर आपल्याला हा पण इन्व्हर्टिबल नाही आहे, हा पण इन्व्हर्टिबल नाही आहे. ओके, सो नन ऑफ दिस आपण इथे आन्सर लिहिल. ओके, बट काय पहा, मे बी आन्सर कीमध्ये ऑप्शन नंबर सी दिला असेल, सॉरी ऑप्शन नंबर बी मे बी दिला असेल आन्सर कीमध्ये, बट त्याच्यामध्ये ते असं ॲज्युम करत असतील की इथे कोडोमेन फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर टाकायचा किंवा 0 टाकायचा. ओके, म्हणजे निगेटिव्ह नाही टाकायचं असं दिलं पाहिजे होतं ॲक्च्युली. ते म्हणजे फंक्शन इज डिफाईन्ड फ्रॉम असं पाहिजे होतं नाही का, की फंक्शन इज डिफाईन्ड फ्रॉम रिअल नंबर टू पॉझिटिव्ह रिअल नंबर असं दिलं पाहिजे होतं. मग त्या केसमध्ये ठीक आहे यार, चलो तो इन्व्हर्टिबल आहे असं क्लेम केलं असतं. कारण की इथे जर का फक्त कन्स्ट्रेंट असलं असतं की फक्त पॉझिटिव्ह नंबर्स टाकायचे आहेत, मग कोणताही पॉझिटिव्ह नंबर तुम्ही उचला, से फॉर एक्झाम्पल 4, त्याचं प्रीइमेज काढा, निघतोच नाही का. 2x जर का 4 बोललो मी इथे, तर x ची व्हॅल्यू 2 मिळते मुलांना, म्हणजे इथे मिळतोच, काही ना काही मिळतो नक्कीच. तुम्ही बोलला 4 का टाकलं, 4 तर सोपं आहे सर, मग 5 टाका. चलो 5 टाकतो. पहा आता 2x = 5 ना, मान्य आहे. म्हणजे घ्या दोन्ही साईडला लॉग घ्या. सो log of 2x = log 5 ना, ठीक आहे. सो x जातो खाली, सो x × log of 2 = log 5 ना, ठीक आहे. सो x = log of 5 by log of 2 बनला ना काहीतरी व्हॅल्यू. म्हणजे इथे जर का तुम्हाला 5 पाहिजे असेल तर x ची व्हॅल्यू काहीतरी आहे ना, इथे बनली आहे ना, बरोबर. प्रत्येकाचा प्रीइमेज बनतो प्रोव्हाइडेड इथले नंबर पॉझिटिव्ह असले पाहिजे, जे की तिथे त्यांनी दिलं नाही आहे. सो म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये. पण फायनल एम तर यार क्वेश्चन समजणे, तुम्हाला समजलं का हे सांगा, बरोबर. ठीक आहे, चलो जाऊया पुढे. नसी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतात, f(x) दिला त्यांनी आणि ते विचारत आहे आपल्याला f(17) काय म्हणे आणि f(−3) काय म्हणे. म्हणजे इन्व्हर्स फंक्शन आधी काढूया आपण नाही का. हे पहा f(x) त्यांनी जो दिलाय तो आहे x+1 काय x² + 1 आहे यार. f(x) इज x² + 1 बरोबर ना. ठीक आहे यार, तर बघतोय जरा मी इथे x आणि इथे f(x). x च्या जागी जर का मी -1 टाकला, -1चा स्क्वेअर 1 + 1 = 2 ना, 2 बनतो. इथे +1 जरी टाकला ना, +1 जरी टाकला 1² 1 + 1 = 2 बनतो. म्हणजे हा मेनी वन टाईप ऑफ फंक्शन आहे. म्हणजे जो फंक्शन दिला आहे ना तुम्हाला, तर तो मेनी वन टाईपचा फंक्शन येतो. मग तुम्ही सांगा मला, मेनी वन टाईपचा फंक्शन असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का नाही. सो हे जे विचारले त्यांनी f(17) किंवा f(−3) जे विचारलेलं आहे त्याचं एक्झिस्टच नाही करत, तर मग आन्सर काय लिहिणार तुम्ही. नन ऑफ दिस लिहून टाका डायरेक्टली. इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट असं पण ऑप्शन असलं असतं बरं पडलं असं, पण डायरेक्टली नन ऑफ दिस इथे लिहू शकता तुम्ही. बट स्टील काही जे स्टुडंट्स असतील ते करून पाहत असतील नाही का, सर f(x) तर x² + 1 दिलाय ना सर, x² + 1 दिलाय ना सर, मग आपण काय करूया सर, इन्व्हर्स फाइंड करायचं म्हणजे x च्या जागी f(−x) टाकून पाहूया ना सर, बरोबर ना. x च्या जागी f(−x) टाकून पाहूया सर, करतोय ठीक आहे, चलो ओके बरोबर. हे कॅन्सल होतं, इथे फक्त x राहतो. सो x = f(−x)
आणि याचा होल स्क्वेअर, ओके, +1 राहतो. मग काय विचारतात 17 ना, एफ इनवर्स ऑफ 17 म्हणजे एक्सच्या की 17 टाकायचं ना. 17 -1 इज 16. सो 16 इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एक्सचा होल स्क्वेअर ना रे, बरोबर ना. म्हणजे एफ इनवर्स ऑफ 17 सॉरी एफ इनवर्स ऑफ 17चा होल स्क्वेअर ना, म्हणजे एफ इनवर्स ऑफ 17 येतोय ना +or-4. कॅल्क्युलेशन करायला येईल रे, तो करायला होऊन जात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर. पण पहिली स्टेप तुम्ही रॉंग केली. हे स्टेप स्टार्ट करण्याआधी आपल्याला विचार करायचा असतं की तो 1 1 आणि ऑन टू आहे का, अरे जो की नाही आहे. असं तरी यायला आन्सर येऊन जाणार आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. बट तो फर्स्ट स्टेपच रॉंग असल्यामुळे डेफिनेटली हा आन्सर तुमचा कन्सिडरच नाही होणार, भलेही तो ऑप्शनमध्ये असेल, बट तो टोटली रॉंग आहे. सो आन्सर शुड बी गाईज नन ऑफ दिस. ओके, ती गाईज क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात पहा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये ते म्हणतात एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1. एफ ऑफ एक्सचा व्हॅल्यू पहा काय बोलतात ते एक्स डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 1 आहे. तर आपल्याला म्हणतात एफ ऑफ ए बाय एफ ऑफ ए प्लस 1 किती आहे म्हणा. ठीक आहे, चलो एफ ऑफ ए काढूया आधी. एफ ऑफ ए काय रे, एक्स ए टाकायचं आहे, ए बाय ए मायनस ऑफ 1. ठीक आहे, एफ ऑफ ए प्लस 1 काय, एफ ऑफ ए प्लस 1 म्हणजे काय, एक्स ए प्लस 1 टाकायचं. ठीक आहे, एक्स काय ए प्लस 1 टाकायचं, बरोबर ना. सो ए प्लस 1 डिवाइड बाय कॅन्सल होतो आणि हा ए राहतो. हे असा आहे विषय नाही का. तर आपल्याला एफ ऑफ ए बाय एफ ऑफ ए प्लस 1 विचारतात ना. एफ ऑफ एचा व्हॅल्यू तर ए बाय ए मायनस ऑफ 1 आहे. ठीक आहे, डिवाइड बाय एफ ऑफ ए प्लस 1चा व्हॅल्यू तर ए प्लस 1 डिवाइड बाय ए. हे ए सर्वात वरती जातो, मग वरती बनतो ए स्क्वेअर डिवाइड बाय हा इथेच राहतो ए मायनस 1 इंटू ए प्लस 1 इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर ना. सो ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आहे का असं कुठे. ठीक आहे, हे असं नाही आहे, हे असं काहीतरी विषय आहे, बरोबर. तर पाहतोय कोणाशी मॅच करतो तो वरती एक्स. ओके, हा मला वाटतं एफ ऑफ ए स्क्वेअर आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन पण असलं पाहिजे चांगलं. हा ना एफ ऑफ ए स्क्वेअर आहे, तुम्ही पहा ना हे एफ ऑफ एक्स हा एक्स बाय एक्स मायनस 1 नाही ना. मग एफ ऑफ ए स्क्वेअर एक्स ए स्क्वेअर टाका, ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस ऑफ 1, बरोबर ना. सो ए स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच एफ ऑफ ए स्क्वेअर ना रे. सो आन्सर तुम्ही काय लिहिणार आहे, एफ ऑफ ए स्क्वेअर असं लिहिणार आहे. दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी लिहिताय तुम्ही इथे, बरोबर. जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर 10 काय रे, इफ एफ इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे ई रेज टू एक्स. सो गाइज एफ ऑफ एक्स ते म्हणताय एफ ऑफ एक्स हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ठीक आहे, चलो जी इज अ लॉगॅरिथमिक फंक्शन. जी ऑफ एक्स हा लॉग एक्स आहे, बरोबर ना. मग ते म्हणताय आपल्याला एफ ऑफ जी ऑफ 1 काय म्हणा. हे पहा स्टार्टिंग एफ पासून झालाय ना, मग आधी एफ ऑफ एक्स लिहा बरं. एफ ऑफ एक्स इज ई रेज टू एक्स. एफ ऑफ हे पहा एक्सच्या की जी ऑफ एक्स टाकतो मी, म्हणजे काय होतं एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय एक्सच्या की काय जी ऑफ एक्स टाकतोय, टाकला. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू आर. व्हॉट इज जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स लॉग एक्स आहे ना. जी ऑफ एक्स लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये लॉग एक्स आहे ना. बेस काही नाही म्हणजे बेस ई असतो. आणि ही प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला की इथे सेम जर का दिसेल तर हे टोटली निग्लेक्ट करून आन्सर एक्स लिहित असतो आपण. दॅट मीन्स गाइज एफ ऑफ जी ऑफ एक्स हा एक्स आहे, पण ते आपल्याला विचारतात एफ ऑफ जी ऑफ 1 विचारतात, म्हणजे 1 टाकायचं आहे. दॅट मीन्स एफ ऑफ जी ऑफ 1 इज इक्वल टू 1 टाकलं तर 1च बनणार आहे आन्सर. दॅट मीन्स एफ ऑफ जी ऑफ 1 इज इक्वल टू 1. आता 1 काय यार, लॉग ई टू द बेस ई म्हणजे 1च ना. जर काही सेम असेल तर आन्सर 1च बनत असतं ना असंही, बरोबर. सो ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. नाउ सी क्वेश्चन नंबर 11 काय म्हणताय. लेट द फंक्शन डिफाइंड बाय. ओके, ठीक आहे, एफ इनवर्स ऑफ एक्स काय म्हणे. पहा आता 4 ऑप्शन्स आहेत, म्हणजे तुम्हाला समजलं ना. ते चेक करण्याची तुम्हाला गरज नाही. 1 1 आहे की ऑन टू आहे चेक करण्याची गरज नाही. बिकॉज 4 ऑप्शन्स आहेत, म्हणजे बाय डिफॉल्ट इन्व्हर्स येतोय म्हणूनच 4 ऑप्शन्स येतात. अदरवाइज इन्व्हर्स नसता झाला तर त्याने एक नन ऑफ दिस ऑप्शन दिला असता, और इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट असा एक ऑप्शन दिला असता. तसं नाहीये. सो 1 1 आणि ऑन टू चेक करण्याची तुम्हाला बिलकुल पण गरज नाहीये. ओके, तर एक काम करा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3x असं मेन्शन केलं त्याने. दॅट मीन्स एफ ऑफ इन्व्हर्स फाइंड करते वेळी तुम्हाला एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकायचा असतो. इन्व्हर्स ऑफ फंक्शन फाइंड करण्यासाठी एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकतो. 2 एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकतो प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस 3 एक्सच्या जागी एफ इन्व्हर्स ऑफ एक्स टाकतोय बरं मी. ओके, पुढे काय रे बाबा, हे असे कॅन्सल, इथे एक्सच राहणार. दॅट इज इक्वल टू इथे काय 2 इंटू एफ इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3 एफ इन्व्हर्स ऑफ एक्स. हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो, बरोबर ना. आता 2 मिनिटासाठी तर एफ इन्व्हर्स ऑफ एक्सला मी अल्फा बोलतोय, जरा थोडंसं सोपं जातं नाही का. सो एक्स इंटू 1 इज एक्स मायनस ऑफ 3x अल्फा. काय 3x अल्फा. दॅट इज इक्वल टू तिकडे तर काय रे 2 अल्फा
+1 आहे, बरोबर. तर ठीक आहे, हा जातो तिकडे, तो येतो इकडे, म्हणजे x - 1 इज इक्वल टू 2 अल्फा प्लस 3x अल्फा. अरे असं गरज नाही की अल्फा बोलणं आहे, ओके. जस्ट मला ते f इनवर्स ऑफ x लिहिणे थोडंसं मोठं वाटतं म्हणून मी अल्फा लिहितोय. सो x - 1 इज इक्वल टू, इथे अल्फा कॉमन करा, इथे तुम्हाला 2 + 3x मिळणार आहे, बरोबर ना. सो अल्फाचं व्हॅल्यू काय होईल रे, x - 1 डिवाइड बाय 2 + 3x बनणार ना. दिस इज व्हॅल्यू ऑफ अल्फा ना. अल्फा इज नथिंग बट f इनवर्स ऑफ x ना. सो आहे का रे असा इनवर्सचा आन्सर काय, x - 1 बाय 3x + 2, x - 1 बाय 3x + 2 आहे ना. ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असणार आहे. येस, जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणताय, f ऑफ x दिलाय, f ऑफ x दिलाय, ते म्हणताय f ऑफ x किती आहे म्हणे. म्हणजे कंपोजिट फंक्शनचा क्वेश्चन आहे, बट फंक्शन आहे, नाही का. ठीक आहे, चलो करूया. f ऑफ x इज x - 3 बाय x + 1. f ऑफ x च्या f ऑफ x, f ऑफ x इज f ऑफ x - 3 बाय f ऑफ x + 1. ओके, ठीक आहे. सो f ऑफ x guys, it is equal to f of x चा व्हॅल्यू पहा तिथे काय, f of x चा व्हॅल्यू इथे पहा. चलो, x - 3 बाय x + 1 आहे, बरोबर ना. -3 तर आहेच पुढे, डिवाइड बाय f of x चा व्हॅल्यू काय रे, x - 3 बाय x + 1 आहे. ओके, +1 तर आहेच पुढे. काय बनतो रे मग हा, x - 3 आहे इथे, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे -3x -3 × 1 इज -3 डिवाइड बाय x + 1 नाही, पहा x + 1 नाही, जस्ट डिवाइड बाय x - 3 आहे, x - 3 आहे, हा तिथे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे x + 1 बनणार आहे, जस्ट डिवाइड बाय x + 1. हे असंही कॅन्सल होतं यार. ओके, वरती काय बनतं पहा, वरती -2x बनणार आहे. सो f ऑफ x इट इज इक्वल टू -2x -6 किती, -6 जस्ट डिवाइड बाय इथे काय रे, x + x इज 2x सॉरी 2x + 2 बनतोय का, 2x प्लस -3 + 1 कराल तर -2 बनणार आहे, -2 आहे. ठीक आहे. सो गाइज हा आपला f ऑफ x आहे, बरं. हा आपला काय आहे, f ऑफ x आहे. ठीक आहे, करायचं काय मग आता आपल्याला f ऑफ x करायचं, म्हणजे आणखीन परत एकदा x जागी f ऑफ x टाकायचं, f ऑफ x टाकायचं. झेपलं तुम्हाला, x जागी f ऑफ x टाकलाय आपण, x जागी f ऑफ x टाकलाय. मग पहा रे, एक काम करा, मायनस साइन जरा कॉमन घ्या तिकडे, -2 पण कॉमन घ्या, ठीक आहे ना. एक स्टेप करून घेतो आणि त्याच्यानंतर करतो, पहा हे जरा. ठीक आहे गाइज, f ऑफ x हा जो आहे तोच इज इक्वल टू, इथून -2 कॉमन करतो, ब्रॅकेटमध्ये x + 3 बनणार आहे, 2 कॉमन x - 1 बनणार आहे. कॅन्सल करा. असंच आहे का फंक्शन, तो नाही आहे, असं तरी नाही आहे, थोडंसं चेंज आहे. ठीक आहे, ओके. आता पहा f ऑफ x म्हणजे काय केलं आपण, या x च्या जागी f ऑफ x टाकलाय आता. ओके, सो वरती मायनस राहायचं आहे, या x च्या जागी f ऑफ x टाकणार आहे, x च्या जागी f ऑफ x टाकणार आहे, +3. ओके, डिवाइड बाय x च्या जागी f ऑफ x टाकणार आहे, -1. यस, क्लियर आहे. ठीक आहे यार. सो f ऑफ x and that is equal to f ऑफ x चा व्हॅल्यू पहा रे, f ऑफ x चा व्हॅल्यू x - 3 बाय x + 1. काय, x - 3 डिवाइड बाय x + 1. ओके, +3 डिवाइड बाय f ऑफ x चा व्हॅल्यू x - 3 बाय x + 1 -1. काय बनतो मग हा जातो इथे, मायनस साइन बाहेरच राहू द्या, हा जातो इथे. सो x - 3 + 3x + 3 जस्ट डिवाइड बाय x + 1. ओके, फाइन, जस्ट होल डिवाइड बाय x - 3. ओके, हा इथे जातो, -(x) -1 डिवाइड बाय x + 1. हा कॅन्सल होतो, वरती काय बनतं पहा, +3 - 3 कॅन्सल, वरती बनतो 3x + x इज 4x, मायनस आहे बाहेर, सो -4x जस्ट डिवाइड बाय, खालती काय बनतं पहा, -x + x कॅन्सल, -3 - 1 इज -4, सो -4 मायनस कॅन्सल, 4 कॅन्सल, x बनतो आन्सर. यार इतकं करून आन्सर काय येतोय, फक्त x, दॅट इज ऑप्शन नंबर डी हा आपल्या इथे आन्सर येतोय. यस, जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतात ते, f ऑफ x त्यांनी दिलाय अँड दॅट इज 2x - 1 बाय x + 5. ते आपल्याला काय विचारतात माहिती का, f इनवर्स ऑफ x किती आहे म्हणे. आपल्याला माहिती आहे यार, इनवर्स फंक्शन जर का फाइंड करायचं असेल तर x च्या जागी आपल्याला टाकायचा असतो f इनवर्स ऑफ x, बरोबर ना. इनवर्स फंक्शन फाइंड करण्यासाठी x च्या जागी f इनवर्स ऑफ x टाकायला लागतो. चलो टाका इथे 2, x च्या जागी f इनवर्स ऑफ x टाकतो, -1 डिवाइड बाय x च्या जागी f इनवर्स ऑफ x टाकतो, +5 करायला लागेल आपल्याला इथे, बरोबर ना. हे तर असे डायरेक्टली कॅन्सल होतं माहिती आपल्याला. इथे बनतो x अँड दॅट इज इक्वल टू 2 × f इनवर्स ऑफ x -1 डिवाइड बाय f इनवर्स ऑफ x + 5 बनणार आहे इथे. ओके, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, बरोबर, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे.
तर मल्टिप्लाय होऊन काय बनणार आहे यार, तर x इंटू एफ इनवर्स ऑफ x, ओके, प्लस 5 इंटू एक्स इज 5x, 5 इंटू एक्स इज 5x अँड दॅट इज इक्वल टू, तिकडे काय आहे पहा, तिकडे आहे 2 इंटू एफ इनवर्स ऑफ x मायनस ऑफ 1 आहे, -1 इकडे टाका, प्लस करा, ओके. सो इथे बनतो 5x प्लस 1, 5x प्लस 1 दॅट इज इक्वल टू 2 इंटू एफ इनवर्स ऑफ x आणि हा तिकडे जाऊन मायनस, म्हणजे मायनस ऑफ x इंटू एफ इनवर्स ऑफ x. का करतोय समजतं तुम्हाला, एफ इनवर्स ऑफ एक्स फाइंड करायचं ना, मग त्याला एका साईडला घ्या ना तुम्ही, एफ इनवर्स ऑफ एक्स फाइंड करायचं त्याला एका साईडला घ्या, तिथून कॉमन करा. सो एफ इनवर्स ऑफ एक्स जर का तुम्ही कॉमन कराल, ब्रॅकेटमध्ये इथे 2 मायनस ऑफ एक्स मिळणार आहे तुम्हाला, बरोबर ना. एफ इनवर्स ऑफ एक्स कॉमन केलं तर 2 मायनस ऑफ एक्स मिळणार आहे आणि या साईडला आहे पहा 5x प्लस 1. सो सांगा रे, एफ इनवर्स ऑफ एक्सचा व्हॅल्यू काय, 5x प्लस 1 डिवाइड बाय 2 मायनस ऑफ एक्स, 5x प्लस 1 डिवाइड बाय 2 मायनस ऑफ एक्स आहे ना. असं ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे, ओके. तर पहा नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 14, f of cos 2 थीटा. ठीक आहे, पहा f of x is 1 minus of x by 1 plus x, ओके. मग एक काम करा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं पहा, तर पहिले तर एक काम करा, f of cos थीटा फाइंड करूया आपण, f of cos 2 थीटा फाइंड करूया. काय f of cos 2 थीटा फाइंड करूया. x जागी cos 2 थीटा टाकतोय, टाका 1 मायनस ऑफ cos 2 थीटा डिवाइड बाय 1 प्लस cos 2 थीटा टाकतोय मी नाही का डायरेक्टली. सो f ऑफ cos 2 थीटाचा व्हॅल्यू हा आहे नाही का, 1 मायनस ऑफ cos 2 थीटा इज 2 sin स्क्वेअर थीटा, फॉर्म्युला हा ट्रिग्नोमेट्रीचा. 1 प्लस cos 2 थीटा इज 2 cos स्क्वेअर थीटा. 2 थीटा असेल तर थीटा करायचं, 2 कॅन्सल, sin स्क्वेअर बाय cos स्क्वेअर tan स्क्वेअर बनणार, दॅट मीन्स दिस tan स्क्वेअर. झेपलं तुम्हाला, बरोबर. काय विचारतात तर ते आपल्याला एफ ऑफ cos 2 थीटा असं विचारतात ना, असंच विचारतात ना, ठीक आहे यार. बट एफ ऑफ cos 2 थीटा हा तर tan स्क्वेअर बनलाय, म्हणजे ते आपल्याला काय विचारतात, एफ ऑफ tan स्क्वेअर थीटा विचारतात. तर आपल्याला एफ ऑफ tan स्क्वेअर थीटा विचारतात. एफ ऑफ एक्स तर हा आहे, मग एक्स जागी tan स्क्वेअर टाकला तर एफ ऑफ tan स्क्वेअर बनतो, नाही म्हणजे 1 मायनस ऑफ एक्स जागी tan स्क्वेअर टाका डिवाइड बाय 1 प्लस एक्स जागी tan स्क्वेअर टाका. हा पण फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, 1 मायनस tan स्क्वेअर बाय 1 प्लस tan स्क्वेअर हा cos 2 थीटाचाच फॉर्म्युला असतो परत, कारण cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युलेज असतात टोटल, बरोबर ना. थोडंसं रिवाइज करून देतोय पहा, cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युलेज असतात. नंबर 1 इज cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा. नंबर 2 is 2 cos square theta minus of 1. Number 3, 1 minus of 2 sin square theta. Okay. And number 4, 1 minus of tan square theta divided by 1 plus tan square theta. क्लियर आहे, तो तोच आहे 1 minus tan square by 1 plus tan square. तर मी cos 2 theta लिहितोय परत नाही का. चलो यार, सो आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर येणार आहे. आता जाऊया आपण लास्ट सम वरती, क्वेश्चन नंबर 15. ओके, लास्ट सम असणार आहे पहा आपला हा. पहा काय बोलतात, f of x is equal to mod of cos x. ठीक आहे, चलो g of x is equal to step x किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ x, बरोबर. विचारतात काय, g of f of x म्हणे, g of f of x विचारतात आपल्याला. आता g of f of x स्टार्टिंग तर g पासून होते ना, सो g of x घ्या रे आधी, इथे घेतला ऑलरेडी नाही का, g of x घेतला आधी नाही का. सो g of x घेतला, तर g of x च्या जागी टाकतोय मी f of x. काय x च्या जागी काय f of x टाकतोय, ठीक आहे ना. ओके, दॅट मीन्स g of f of x guys it is equal to x च्या जागी f of x ना, f of x तर mod of cos x ना. असा आन्सर बनला पाहिजे. आहे का असं कुठे, पहा बरं, ऑप्शन नंबर डी, बरोबर ना. ऑप्शन नंबर डी मध्ये आहे पहा, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ मॉड ऑफ cos x, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ मॉड ऑफ cos x. ओके, हा आपला आन्सर असणार आहे. तर पहा मुलांनो, सेशन आपण इथे क्लोज करूया. आजच्या सेशनमध्ये आपण शिकलं कंपोजिट फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शन, त्याचे थोडे बहुत न्यूमेरिकल्स केले. त्याच्यानंतर आपण 15 MCQs केले फ्रॉम DPP. तर DPPचे MCQs थोडे बहुत मी फास्ट एक्सप्लेन केले असतील. ओके, बट तुमचं जर का थेरॉटिकल लेक्चर एकदम व्यवस्थित पाहिलं असेल, व्यवस्थित समजून घेतलं असेल, तर तुम्हाला तिथे कुठेच बिलकुल पण प्रॉब्लेम नाही येणार. ओके, तर सेशन क्लोज करूया. नेक्स्ट सेशनमध्ये आपण PYQs करतोय, MST CT 2020 मधले जे फंक्शनचे क्वेश्चन्स आहेत ना, ते सर्व क्वेश्चन्स करतोय आपण. सो भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन, बाय एव्हरीवन.